शुभ स्वागतम 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 सुस्वागतम। मी श्री भक्तिचरण महाराज यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री होशिंग गुरुजी यांनाही विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावं। त्याचप्रमाणे आपले अनिलजी चांदोडकर अध्यक्ष महाराष्ट्र ज्योतिष परिषद यांनाही विनंती करतो त्यांनी जागेवर स्थानापन्न व्हावं। सर्वांना विनंती आहे की त्यांनी खाली बसावं। आता ज्योतिष अभ्यास मंडळ सिडको नवीन नाशिक यांचेतर्फे आपण सर्व मान्यवर ज्योतिषप्रेमी यांचे सहर्ष स्वागत आहे। आजचा दिवस आनंदाचा, मान्यवरांच्या आगमनाचा, आनंदाचा आणि हर्षाचा आहे। रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत आपले सहर्ष स्वागत आहे। आपल्या हिंदू भारतीय परंपरेनुसार कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आपण ज्ञानदायिनी देवी श्री सरस्वतीच्या पूजनाने आणि हे ज्ञान सतत तेवत ठेवत राहो, या ज्ञानाचा प्रकाश सदैव प्रकाशित राहो म्हणून दीप प्रज्वलनाने करीत असतो। त्यानुसारच मी उपस्थित मान्यवर श्री भक्तिदास चरण महाराज, होशिंग गुरुजी आणि चांदवडकर सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती देवीच्या पूजनाने आणि दीप प्रज्वलनाने करून कार्यक्रमाचे उद्घाटन करावे। अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्चाः स्वाहा सूर्योच्चो ज्योतिः स्वाहा अग्निर्ज्योतिखान् ज्योतिखमान् रुखमो वर्चस्वा वर्चस्वान्न सोमानग्गो स्मरणन् कृणुहि ब्रह्मणस्पतिः कक्षेवन्तं च औषिजः चन्द्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो अजायत देवानां भद्रा सुमतिरेजूयता देवानागुरातिरभिनो निवर्तताम् देवानागुसत्यमुपसे धीमा वयं देवान आयुः प्रतिरन्तु जीवसे द्यौः शान्तिरन्तरिक्षगो शान्तिः पृथिवीरापः शान्तिरोखदयः शान्तिः। कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्योतिष अभ्यास मंडळाचे अध्यक्ष श्री भरत होशिंग यांना मी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षस्थान स्वीकारावं। त्याचप्रमाणे आपल्या मंडळाची ओळख आणि प्रास्ताविक सादर करावं। जय श्रीराम, जय श्रीराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वांना नमस्कार। आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्घाटक भक्तिचरणजी महाराज, त्याचप्रमाणे नाशिकमधील सर्व मान्यवर ज्योतिषतज्ञ, त्याचप्रमाणे महाराष्ट्र ज्योतिष परिषद मंडळाचे अध्यक्ष मान्य अनिलजी चांदवडकर, सर्व माझे सहकारी, सर्वांना सर्वांचं या ठिकाणी स्वागत। या ठिकाणी थोडक्यामध्ये संस्थेचा एक परिचय आहे। ही संस्था ज्योतिष अभ्यास मंडळ नवीन नाशिक, रजिस्टर नंबर 178/2010। ज्योतिष अभ्यास मंडळ नवीन नाशिक या संस्थेची स्थापना वर्ष प्रतिपदा 1927 गुढीपाडवा व अश्विनी नक्षत्रावरती 9 एप्रिल
2005 साली संस्था धर्मादाय आयुक्त साहेब नाशिक यांनी नोंदणीकृत केली. संस्थेचे सध्या 22वे वर्ष आहे. 22वे वर्ष या अर्थाने आहे की 2005 सालाच्या आधी 2 वर्ष आम्ही ही संस्था चालू केलेली होती. त्यामुळे सध्या संस्थेला 22 वर्ष झालेले आहेत. संस्था स्थापनेच्या वेळी 7 सदस्य संस्थापक सदस्य होते. संस्था धर्मादाय आयुक्त कार्यालय नोंदणीकृत आहे. संस्थापक सदस्यात आज श्री अनिलजी चांदवडकर, MA ज्योतिष, रवींद्रजी बडवे, MA ज्योतिष, होशिंग गुरुजी ज्योतिषशास्त्री हे कार्यरत असून यांचे समूहेत प्रशांत चौधरी ज्योतिषशास्त्री, गोविंद शास्त्री ज्योतिषशास्त्री, रवींद्र बाग ज्योतिष प्रवीण हे सर्वही आजही संस्थेत अध्यापनामध्ये कार्यरत आहेत. ज्योतिषशास्त्राचा प्रसार व प्रचार हा एकमेव उद्देश ठेवून नाशिक परिसरातील लोकांसाठी ही संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेमध्ये प्रवेश हा सर्वांसाठी खुला आहे. नाममात्र फी घेऊन ज्योतिष शिक्षण दिले जाते. मंडळाचा 3 वर्षाचा अभ्यासक्रम असून प्रथम वर्ष ज्योतिष परिचय, द्वितीय वर्ष ज्योतिष प्रवीण व तृतीय वर्ष ज्योतिष भूषण या पदव्या मंडळामार्फत देण्यात येतात. त्या परीक्षा व स्वाध्याय घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर दिल्या जातात. यानंतर विद्यार्थी महाराष्ट्रामधील राज्य पातळीवरील ज्योतिषशास्त्री या परीक्षेला आम्ही प्रवेश देतो. या 3ही वर्षामध्ये संपूर्ण पंचांग, कुंडली बनवणे, कुंडली वाचन, कुंडली विवेचन तसेच प्रामुख्याने गणितीय भागसुद्धा या ठिकाणी शिकवला जातो. आजपर्यंत आमच्या मंडळामधून जवळजवळ 1000 व त्याहून अधिक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. विशेष म्हणजे वर्षभरामध्ये 8 ते 9 सुप्रसिद्ध व्याख्यात्यांचे विविध विषयांवरचे व्याख्यान आम्ही आयोजित करत असतो. नाशिक जिल्हा पुरोहित संघाच्या विनंती मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात 2 ठिकाणी पंचांग वर्ग आपण घेतलेले आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून शंकराचार्य व धर्मजागरण आयोजित निवासी पूजा प्रशिक्षण वर्ग हे बालाजी मंदिर गंगापूर रोड येथे घेतले जाते. प्रामुख्याने यामध्ये आजतागायत तसेच अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातील सेवावस्ती आदिवासी पाडे येथील वंचित समाजाचे विद्यार्थी असतात. त्यांना पंचांगाची माहिती संस्थेतर्फे दिली जाते. वर्ग पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांकडून परीक्षा व स्वाध्याय घेऊन उपस्थिती प्रमाणपत्र देखील त्यांना देण्यात येते. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, ज्योतिष, पौर्याहित्य करणारे नामांकित पंडित यांना रत्न पुरस्कार देऊन सन्मान तथा गौरव दरवर्षी केला जातो. उदाहरणार्थ ज्योतिषरत्न, समाजरत्न, मंत्ररत्न, शिक्षणतज्ञ रत्न, जीवनरत्न इत्यादी. गेल्या 3 वर्षापासून नाशिक जिल्ह्यामध्ये गेली 2 तपाहून अधिक ज्योतिष शिकवणाऱ्या 12हून अधिक ज्योतिष शिक्षकांचा ज्योतिष जीवनरत्न पुरस्काराने सन्मानपत्र गौरवचिन्ह देऊन संस्था यांचा सत्कार करते. इसवी सन 2010 साली कैलासवासी श्री श्री भट यांना ज्योतिषशास्त्र असतील व कैलासवासी वेदमूर्ती नारायण शास्त्री भानुशे यांना वेदशास्त्रातील जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. हे व अधिक अनेक सनातन उपक्रमांसाठी संस्था सदैव अग्रेसर राहून श्री राम जन्मभूमीतील गोदाकाठाची माया सर्व दूरवर पसरत असते. संस्थेने गौरवलेले जे आहेत आजपर्यंत ज्योतिष जीवनरत्न पुरस्कार व वितरण ज्योतिषशास्त्री पदवीदान समारंभ संस्थेची 5 वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यानिमित्ताने सर्वच प्रथम आपण
जीवनरत्न शके 1929 माननीय श्री ज्योतिश्री श्री कृष्ण श्रीपाद भट. जीवनरत्न शके 1929 माननीय ज्योतिष श्री वेदमूर्ती नारायण शास्त्री भानोसे. संस्कार जीवनरत्न शके 1945 माननीय ज्योतिषरत्न श्री गोविंदराव यार्दी. त्याचप्रमाणे 1945मध्ये ज्योतिष जीवनरत्न म्हणून माननीय श्रीकृष्ण जकातदार, ज्योतिष भगवंत माजगावकर, ज्योतिष भीमराव मगदूम सर, ज्योतिष श्री श्यामकांत गणेश जोशी, ज्योतिष श्री सुरेश दत्तात्रय जोशी व माननीय ज्योतिश्री अरुण वसंत वडुलेकर इत्यादी मान्यवरांचे त्या ठिकाणी आपण सत्कार केले. पुढे आपण 1946मध्ये वय वर्ष 27 वर्षे व ज्यांनी 20 वर्षे या क्षेत्रामध्ये कार्यरत झालेले आहे असे माननीय ज्योतिश्री अरविंदजी हरिभाऊ प्रभाकर जोशी, माननीय ज्योतिष श्री लक्ष्मीकांत मधुसूदन जोशी, माननीय ज्योतिष प्राध्यापक श्री दीपकजी तिकट तो बंद चालू इकडे. त्याचप्रमाणे माननीय डॉक्टर श्री ओमप्रकाश गणपतराव कुलकर्णी यांचाही जीवनरत्न म्हणून आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे. या ठिकाणी यंदाच्या वर्षी वय वर्ष 68 पुढे व 15 वर्षे ज्यांनी सेवा केलेली आहे असे माननीय श्री अनिलजी अप्पाजी कुलकर्णी, माननीय श्री अजय भुईलाल जोशी, माननीय श्री श्रीकांत गंगाधर रहाळकर, माननीय श्री विश्वास लक्ष्मण साखरीकर व माननीय श्री भरत मनोहर वशिंग यांना ज्योतिष जीवनरत्न यंदाचा आम्ही या ठिकाणी देत आहोत. या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये माननीय प्राध्यापक श्री हेरंब महादेव गोविलकर यांनासुद्धा धर्मसेवा जीवनरत्न म्हणून हा सन्मान आपण देत आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी संस्था या ठिकाणी जीवनरत्न, मंत्ररत्न, शिक्षणरत्न, समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करीत असते. व त्याच या ठिकाणी सर्व आपण कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा आभार आणि या ठिकाणी माझे 2 अल्प शब्द संपवतो. जय हिंद, जय नमस्कार. आपल्याला धन्यवाद. आता या ठिकाणी आपले प्रमुख पाहुणे जे आहेत यांचा थोडक्यात परिचय आणि सत्कार हा श्री अनिल चांदवडकर अध्यक्ष ज्योतिष महाराष्ट्र ज्योतिष परिषद यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिकचे भूषण पंचमुखी हनुमान मंदिर जे आहे तिथे महंत असतात. आपले नाशिकलाच कुंभमेळा भरतो आणि आखाड्यांची आखाडा परिषद असते. त्या आखाड्या परिषदेचे प्रवक्तेसुद्धा महाराज आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्याबरोबरच समाजाला मार्गदर्शन करणाऱ्याबरोबरच ते सर्व संत महंतांना एकत्र करण्याचं काम, संघटन करण्याचं काम महाराज करत असतात. असे सदैव नाशिककरांच्या हाकेला होऊन देणारे भक्तिचरणदास महाराज हे आपले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. हरि शांति शांति शांति. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते.
रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय शिशितया पतये नमः। अतुलितबलधामं हेमशैलवदेहं धनुजवनकिशानं ज्ञानिनामग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। सीतानाथसमारम्भं रामानन्दार्यमध्यमाभ्यं अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा। आप लोग की जो कार्यक्रम है ज्योतिष सम्मेलन, इसकी शुरुआत में आप लोग 2 बार प्रभु राम जी के नाम संकीर्तन करें तो कार्यक्रम दिन भर का आनंद ही आनंद हो जाएगा। इसलिए आप हम लोग के साथ मिलकर 2 बार नाम संकीर्तन करिए। राजा राम 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 सीता राम 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 राजा। राजा राम 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 सीता राम 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 राजा। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम। राजा राम 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 सीता राम 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 राजा। राजा राम 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 सीता राम 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 राजा राम। राजा राम 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 सीता राम 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 राजा। राजा राम 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 सीता राम राम राम। बोले आनंद कंद भगवान की जय। जय श्री राम। मंचासीन उपस्थित हमारे परम स्नेही आणि महाराष्ट्र ज्योतिष सम्मेलन के अध्यक्ष हमारे अनिल चांदोरकर जी, हमारे भरत होसिंग जी आणि उपस्थित नासिक आणि नासिक जिला की, नासिक से बाहर से आए हुए सभी ज्योतिषाचार्य आणि वास्तुशास्त्रज्ञ, नासिक की पादस्पर्श प्रभु राम जी की पादस्पर्श भूमि पर ज्योतिष की शिक्षा आणि ज्योतिष के बारे में जानकारी आणि ज्योतिष शास्त्र की स्कूल के रूप में शिक्षा देना, यह संस्था विगत 20-22 साल से महाराष्ट्र में आणि नासिक में ज्योतिष सिखाने का काम बड़े धूमधाम निर्विघ्न साथ चल रहा है। ज्योतिष रत्न पुरस्कार, ज्योतिषविद पुरस्कार इस संस्था के माध्यम से बिना मूल्य में ये संस्था करते आ रहा है। आज ये ज्योतिष की ये जो कार्यक्रम की पहला सत्र है, मैं अत्यंत भाग्यवान हूँ जो ये कार्यक्रम में दीप प्रज्वलन करने के लिए मेरे को बुलाए। मैं कल ही इनको ये किया था जो भाई मेरे पास थोड़ा सा कम समय, कल माननीय मुख्यमंत्री जी आ रहे हैं, उसकी मीटिंग में हमको आखड़ा परिषद का चर्चा है, लेकिन मैं बोला था मैं ज़रूर 10 मिनट के लिए हो ना कहीं आऊँगा। नासिक तंत्रभूमि, मंत्रभूमि आणि जंत्रभूमि, महाराष्ट्र आणि नासिक विद्वान से कोई कमी नहीं, आणि महाराष्ट्र संत की भूमि है आणि नासिक उससे ज़्यादा संतों की तपस्थली है, जहाँ 88,000 मुनि ऋषियों की तपस्थली माँ गोदावरी के तट पर परंपरा के अनुसार 88,000 मुनि ऋषियों की तपस्थली है, जहाँ प्रभु राम जी अयोध्या से चलकर नासिक पर निवास करके समाज को जो दिशा दिखाने का काम किए
आणि अपना जो मर्यादा में रहते मर्यादा पुरुषोत्तम नाम बनाए। ऐसे नासिक जहाँ प्रति 12 वर्ष में सिंहस्थ कुंभ मेला ऐसे नासिक भूमि पर होता है, जो नासिक को हम लोग दक्षिण काशी कर ही मानते हैं। आणि इतने विद्वान नासिक में जिसका कोई हिसाब नहीं है। आणि इसी नासिक भूमि में आणि ज्योतिष की शिक्षा आणि ज्योतिष की परीक्षा दे के उनको पदवी देना, ये हम लोग के लिए आणि पूरे नासिककर के लिए गर्व की बात है। ज्योतिष हर एक जीवन में सबके लिए कहीं ना कहीं एक ज़रूरत पड़ता है, चाहे शादी हो, चाहे बच्चे की जन्म हो, चाहे कोई भी शुभ काम करना हो, आणि कहीं ना कहीं हम लोग के जीवन में कहीं ना कहीं ज़रूरत पड़ता है ज्योतिष। लेकिन क्या होता है, ज्योतिष कभी झूठा नहीं होता है। आप लोग जितने ज्योतिषाचार्य बैठे हैं सभी लोग जानते हैं ज्योतिष शास्त्र कभी गलत होता ही नहीं है। 1000 साल परंपरा के रिकॉर्ड आज भी देखा जाए जो सत्यता है का प्रमाणित तो होता है। चाहे देश में अकाल हो, चाहे देश में युद्ध हो, चाहे देश में कोई भी आपदा आता हो, 1000 साल पहले से हमारा लिख के रखा हुआ है। यानी जैसे चंद्र ग्रहण होता है, सूर्य ग्रहण होता है, तो जो समय बताया जाता है इतने मिनट के इतने मिनट में होना, तो होता है पूरा विश्व में। तो मतलब आप समझिए हमारा जो ज्योतिष पाठ है तो 1000 सालों से उसकी लिखित है, आज उसको कोई टाल नहीं सकता है, कोई ये नहीं कर सकता है। तो ये जो परंपरा है, ये जो ज्ञान है, तो ये ज्ञान को प्रसार करना और ज्ञान में से उसको शिक्षा लेना, ये सबकी ज़रूरत है। ये नहीं जे कोई भी जो विद्वान है वही करेगा, ऐसे नहीं। ये एक ज्ञान है, जिसको गणित की ज्ञान अनुभव है वो ज्योतिष जरूर सीख सकता है। लेकिन उसकी आड़ में लोग कोई गलत ज्योतिष प्रचार करते हैं, जो गलत लोगों को शिक्षा देते हैं, गलत जानकारी देते हैं, उसमें कहीं ज्योतिष का नाम बदनाम होता है। मैं उनसे भी ये कहूँगा जो ऐसा ज्योतिष के नाम बदनाम मत करिए, क्योंकि ज्योतिष ऐसे विद्या है जो हमारे ऋषि मुनियों की यानी जो हमारे पूर्वज लोगों की जो लिखित रूप में रखे, वो कहीं गलत कभी नहीं हो सकता है। जैसे आपको हम बता रहा हूँ, कल हमारे जो सिंहस्थ कुंभ मेला होने जा रहा है, तो ये प्रत्येक 12 साल में 13 महीना की पर्व होता था, लेकिन इस बार सभी ज्योतिषों ने बैठे कि इसकी चर्चा करे कि ये 18 महीना तक के सिंहस्थ कुंभ मेला चलेगा। 31 अक्टूबर 2026 से लेके जुलाई 2028 तक ये 18 महीना तक कुंभ मेला चलेगा। जो तीनों जो अमृत स्नान शाही स्नान होने वाला है नासिक में, कल माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये तारीख डिक्लेयर होगा। और ये तारीख जब प्रयागराज में कुंभ मेला हुआ था उसके पहले हमारे कई ज्योतिषों ने बैठ के इसकी चर्चा करके, पूरे संघ अध्यक्ष सतीश शुक्ला जी, हम सब बैठ के पहले इसकी तैयारी किए, जो कौन सा स्नान करना चाहिए, कौन सा मुहूर्त है जिसमें सभी लोग आ सके, और ये स्नान निविघ्न साथ हो, और इसका पुण्य सबको कैसे प्राप्त हो, इसको हम लोग ध्यान रखते हुए 3 अमृत स्नान की तारीख हम लोग निश्चित किए। जो प्रयागराज कुंभ में जो अखाड़ा परिषद की परंपरा अनुसार वहाँ से हम लोग उनकी सिग्नेचर करके लेके आए। तो उद्देश्य था जे हम लोग यहाँ डिक्लेयर करेंगे, लेकिन हम लोग ये सोचे माननीय मुख्यमंत्री के द्वारा कहीं ये तारीख डिक्लेयर किया जाता है, जो जैसे प्रयागराज में कुंभ मेला हुआ ज़्यादा से ज़्यादा संख्या से लोग आए, कहीं मुख्यमंत्री द्वारा ये तारीख डिक्लेयर होता है नासिक यानी महाराष्ट्र में ज़्यादा से ज़्यादा संख्या से भाविक यहाँ आएंगे यानी साधु संत आएंगे। ये वजह से कल हम लोग की तारीख डिक्लेयर होगा। उसमें 42 पर्व स्नान है, शाही अमृत स्नान के बाद 42 पर्व स्नान है। तो पर्व स्नान के महत्व जो ये है, जो अमृत स्नान में स्नान नहीं कर पाए, कहीं इधर उधर चले गए, यानी उसी दौरान उज्जैन में भी सिंहस्थ होगा। नासिक की 6 महीने के बाद उज्जैन में भी सिंहस्थ होगा। तो इसलिए कोई नासिक में स्नान नहीं कर पाया तो 42 पर्व स्नान है। तो पर्व स्नान में नासिक, गोदावरी यानी त्र्यंबक, कुशावर्त में सभी लोग स्नान कर सके। ये जो परंपरा है प्रत्येक 12 वर्ष में ये होता है। और ये परंपरा आज पूरे संघ यानी अखाड़ा परिषद, नासिक के सभी साधु संत, सभी ज्योतिषगण हम लोग बैठ के निर्णय करके फाइनल करते हैं। तो ये मेरा कहना है, ये कहीं जो परंपरा है आदि अनादिकाल से परंपरा ज्योतिष हम लोग चलते आ रहा है, उसको अनुसरण करते हुए आने वाले पीढ़ियों को कहीं ना कहीं हम लोग उसे ज्ञान प्रदान करते हैं। जे ये ज्योतिष शास्त्र कहीं झूठा हो नहीं सकता है। ये आदि अनादिकाल परंपरा से ये ज्योतिष जब तक सूर्य चंद्र है तब तो ये ज्योतिष शास्त्र सत्य है, उसको पालन करते हम लोग करते हैं। यानी आने वाले पीढ़ी को भी उसकी ज्ञान देते हैं।
अनिल जी की जब वो पुरस्कार प्रदान इंदिरा नगर में बड़ा प्रोग्राम हुआ था, उनकी ज्योति रत्न पुरस्कार दिया गया था, मैं उसमें था, मेरे हाथ में इनको दिया गया था आणि और कई महापुरुष लोग थे। तो एक ही उद्देश्य हम लोग कहते हैं, आपको इतना जानकारी अनुभव है, आने वाले पीढ़ी को कहीं ना कहीं आप शिक्षा दीजिए। नहीं क्या होता है, लोग उसको गलत भ्रम में ये करते। ठीक है, हम लोग आज बहुत कुछ आगे बढ़ गए, मतलब मोबाइल के माध्यम से, गूगल के माध्यम से, डिजिटल के माध्यम से हम लोग आगे बढ़ गए, लेकिन ये जो ज्योतिष परंपरा, ज्योतिष शास्त्र है, ये हमारे ऋषि मुनियों की ये देखा हुआ जो चीज़ है, आज उसको हम लोग नहीं भूल सकते। ये नहीं भूले, अपने इसी माध्यम से ऐसे कार्यक्रम करके हमारे आने वाले पीढ़ी को हम लोग को सिखाना चाहिए। आज मैं तो ये कहूँगा जो दूसरा जो सत्र चालू होगा, उसमें नए पीढ़ी को उसमें बुलाना चाहिए, चाहे जेंट्स हो चाहे लेडीज हो, उसमें कोई ये नहीं। ज्योतिष ऐसे शास्त्र है, जैसे हमारे माताजी बता रहे हैं, मैं वास्तु में बहुत बड़ा उनकी जानकारी है, सही बात है। वो जो उसके अध्ययन करेगा, अनुभव करेगा, कहीं बता सकते, झूठ हो ही नहीं सकता है। ये नहीं जो खाली पुरुष करेंगे महिलाएं करेंगे, ऐसा कुछ भी नहीं है। लेकिन नए पीढ़ी को कहीं ना कहीं जानकारी देना चाहिए। ये माध्यम से जो अपने स्कूल चलाते, जैसे ये ज्योतिष के कार्यक्रम करते, उनको ज़रूर बुलाना चाहिए, उनको ज़रूर उनको अनुभव आगे देना चाहिए, क्योंकि ये ज्योतिष हमारे लिए, हमारे समाज के लिए, देश के लिए, यानी कोई भी हमारे देश की एक नागरिक, चाहे नगर सेवक हो, चाहे प्रधानमंत्री हो, चाहे राष्ट्रपति हो, कहीं ना कहीं वो शुभ मुहूर्त मान के कार्यक्रम करते हैं। चाहे कितने बड़ा नास्तिक भी हो, तो आस्तिक भावना रखता है, ज्योतिष को मानता है, उसकी काल ग्रह नक्षत्र चक्र को जरूर मान के ये कार्यक्रम करते हैं। तो इसमें हम लोग आज जो ये कार्यक्रम के आयोजन आप लोग सबके, मैं बहुत बहुत आप लोगों को धन्यवाद देता हूँ। जे ये कार्यक्रम एक नासिक के लिए प्रेरणादायी कार्यक्रम है और महाराष्ट्र के लिए एक प्रेरणादायी कार्यक्रम है। और जो भी ज्योतिष सीखने के लिए यहाँ आते हैं और ज्योतिष का अनुभव करते हैं, और जो उनको यहाँ पदवी प्रदान किया जाता है, तो उसके लिए एक अमूल्य रत्न जैसे उसको मिलता है, और वो आगे बढ़ के समाज में कहीं ना कहीं अच्छा काम करता है। और जहाँ जहाँ कोई उनके पास आते हैं, उनको सही मात्रा में सही दिशा उनको दिखाते, जो वो धार्मिक और सामाजिक जो भी घर में प्रोग्राम करते हो, तो ज़रूर इसका उपयोग करते हैं। तो इसलिए मैं बहुत बहुत ये आपके जो कार्यक्रम कर रहे हैं, मैं आपको बहुत बहुत सभी ट्रस्टों को बहुत बहुत धन्यवाद और बधाई देता हूँ। तो मैं थोड़ा सा, मेरे पास कम समय था, अभी मेरे को 11:30 बजे हमारे प्रेस कॉन्फ्रेंस है, हमारे आखड़ा के संत महंत दोपहर तक आएंगे खाली मुख्यमंत्री साथ में। और ये आप लोगों की जो निर्णय किया हुआ तारीख माननीय मुख्यमंत्री के द्वारा ये डिक्लेयर किया जाएगा, तो कहीं ना कहीं आपकी ज्योतिष की महत्व पूरा देश तक पहुंचेगा, ये मेरे आशा और विश्वास है। और मैं सबको बहुत बहुत धन्यवाद बधाई देता हूँ। मेरे को यहाँ बुलाए, मैं एक छोटा सा दास है, भगवान के हनुमान जी की दास है, मैं यहाँ आया हूँ। मैं अपना बहुत बहुत धन्यवाद मानता हूँ। और भगवान श्री राम जी की त्र्यंबकराज श्री चरण में प्रार्थना करता हूँ, आपके जो कार्यक्रम, आप लोग जो ज्योतिष पढ़ने के लिए आए, जो उनको पुरस्कार मिल रहा है और जिसको नहीं मिलने वाला भी हो, सभी लोग उसमें सहयोग करके आप काम करते हैं, उनके लिए भी भगवान श्री चरण में आप लोग के लिए मंगल कामना करके मेरे बाणी के विश्राम देता हूँ। जय श्री राम। त्याचं सूत्रसंचालन सौ विद्याताई मुंडावरे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। नमस्कार। कार्यक्रम ठरला, नियोजन झाले, आमंत्रणं गेली, अंगणात रांगोळी सजली, उद्घाटन झालं, दीप प्रज्वलनही झालं। आता खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात झाली, म्हणजेच आपण ज्याची वाट बघतोय अशा ज्योतिष संमेलनाला सुरुवात होते। सर्व ज्योतिष अभ्यासक प्रेमींना मान्यवरांचे सुंदर विचार ऐकण्याची संधी आपल्याला आज मिळणार आहे। आजचा विषय आहे विवाह। या सत्राचे आयोजक आहेत श्री भिकन आहेराव सर। या सत्राला आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत सौ विद्याताई विजय बागुल। यांचा विषय आहे विवाह ठरवून मोडणे, घटस्फोट, ग्रहयोग। दुसरे वक्ते आहेत श्री अनंत अशोक अग्निहोत्री सर। यांचा विषय आहे नाव, नक्षत्र, अंक व विवाह। तिसरे वक्ते आहेत श्री सुरेश कराडे सर, हस्तरेषा व विवाह। विषय ऐकून आपल्याला मान्यवरांचे प्रबोधन ऐकण्याची उत्सुकता नक्कीच वाढली असेल, मात्र तत्पूर्वी आपल्याला मान्यवरांचा परिचय करून घ्यावा लागेल। मी मान्यवरांचा परिचय करून देते। सौ विद्या विजय बागुल, ज्योतिषाचार्य, MA BEd, वैदिक ज्योतिषशास्त्री, टेरो कार्ड रीडर, रेकी ग्रँड मास्टर, अंकशास्त्र, अष्टक वर्ग, KP,
हस्तसामुद्रिक शास्त्र, वास्तुविशारद, राष्ट्रसेवा समिती, अहिल्यादेवी शाखेच्या त्या सेविका आहेत. सेवा भारतीच्या जनकल्याण संकुल येथे चालणाऱ्या सावित्रीबाई फुले मुलींच्या अभ्यासिकेच्या त्या सहप्रमुख आहेत. अखिल भारतीय आहेर शिंपी समाज संलग्न नाशिक जिल्हा महिला संघटक आहेत. तसेच अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय एक संघ प्रदेश सहसंघटक म्हणून काम करतात. विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. आपले दुसरे वक्ते श्री अनंत आशा अशोक अग्निहोत्री सर. नाशिकचे रहिवासी आहेत. सिव्हिल इंजिनियर असून सध्या महाऊर्जा MSCBमध्ये पुणे येथे महाव्यवस्थापक म्हणून ते कार्यरत आहेत. सौर ऊर्जा याबाबत विशेष अभ्यास व कार्य करीत आहेत. डॉक्टर नित्यानंद गुरुजी सप्तर्षी वेदपाठ पुणे यांच्याकडून वेदांग ज्योतिष शिक्षण घेतले असून वेदपंडित पुरस्कार प्राप्त आहेत. नाव ही ब्रह्मदेवाची देणगी असून याबाबत सखोल अध्ययन केलेले आहे. अनेक ज्योतिष संमेलने व ज्योतिष कार्यक्रमातून व्याख्याने दिलेली आहेत. याज्ञिकीमध्ये रुद्रपंचायतन या विधीबाबत हातखंड आहे. गरजू जातकांना योग्य मार्गदर्शन करतात. सद्गुरू गजानन महाराज यांचे भक्त व निस्सीम श्रद्धा आहे. विश्वास रेडिओ नाशिक येथे मुलाखत व्याख्यान झालेले आहेत. अखंड ज्योतिष सेवा सुरू आहे. आपले तिसरे वक्ते आहेत सुरेश रामनाथ कराडे सर. शिक्षण BA, सध्या औष्णिक विद्युत केंद्र एक लहरे येथे सहाय्यक लेखापाल म्हणून कार्यरत आहेत. यांनी साधारण 1988 पासून वयाच्या 17-18व्या वर्षीपासूनच हस्तरेषेचा अभ्यास सुरू केलेला आहे. श्री चिंतामण जोशी नेपानगर मध्य प्रदेश यांच्याकडे त्यांनी हस्तरेषेचा अभ्यास केलेला आहे व त्यांचे मार्गदर्शनाखाली हस्तरेषा फेस रीडिंग यांचे शिक्षण घेतलेले आहे. नंतर वास्तुशास्त्र व कुंडलीचा अभ्यास केला असून त्यांची 21 सप्टेंबर 1990मध्ये दैनिक रामभूमी या वृत्तपत्रात मुलाखत छापून आली होती. साधारण 35 ते 36 वर्षांचा यांना अनुभव आहे. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आम्ही ज्याची वाट बघतोय त्याचं मार्गदर्शन करावे. विद्याताई भागून. नमस्कार. हां, परमपूज्य माननीय श्री चांदवडकर सर, आमचे अजय जोशी सर आणि व्यासपीठावर बसलेले अग्निहोत्री सर आणि धारणे सर यांचं, आमच्या ताई पांगारकर ताई यांचं हे करून आणि श्री गणेशाचं नाव घेऊन मी आज हा विषय मांडणार आहे. विवाह ठरवून मोडणे हा एक फारच मोठा भस्मासूर लाभलेला आहे आपल्या आत्ता या काळामध्ये. आणि याचा जो कारग्रह आहे तो राहू आहे. राहू हा हॅलो हां, याचा जो कारग्रह आहे तो राहू आहे. राहू हा या कलियुगाचा कारग्रह. पाश्चात्य संस्कृती याला कारणीभूत आहे आणि या पाश्चात्य संस्कृतीला आपल्याला कसं मोडून काढायचं आहे, आपली संस्कृती, आपलं हे सगळं जतन करण्यासाठी आपल्याला फारच काही करावे लागणार आहे. आणि यासाठी घडलेले हे जे आहेत ग्रह, तर त्यासाठी आत्ताच परवा आपण व्हॉट्सअपला एक बातमी फिरत होती की ते प्री वेडिंग शूट याच्यासाठी ते गेलेले होते आणि त्या काय घटना घडल्या ह्या तुम्हाला पण सगळ्यांनी वाचलंच असेल, त्यामुळे मी ते इथे काही सांगत नाही आहे. पण मग मला त्यावर प्रश्न पडला की असं का झालं असेल आणि म्हणून मी त्यावर एक पत्रिका म्हणजे आपण जी म्हणतो की प्रश्नकुंडली मांडली की असं का घडलं असेल, त्यावेळेला ते कसे ग्रह असतील. आणि हा एक नवीन विषय मला इथे शिकायला मिळाला आहे. तर प्री वेड शूट केल्यानंतर त्यावेळेला मग मी आमच्या गुरुवारांनी आम्हाला शिकवले की प्रश्नकुंडली कशी मांडायची, त्यानुसार मी मांडली आहे. आणि प्री वेड शूट तर लोकमत न्यूज नेटवर्क चिखली प्रश्नकुंडली म्हणून मी मांडलेली आहे. दिनांक 29/5/2025 आणि दुपारची 3:16 वेळ नाशिक हे स्थळ घेतलं आहे. तर त्यामध्ये जी ग्रहस्थिती आहे तर त्यावेळेची ग्रहस्थिती काय असेल तर त्या पत्रिकेत बघा कालसर्पयोगाची कुंडली आहे ती सगळ्यात आधी. त्याच्यानंतर
त्या कुंडलीला राहूची महादशा चालू आहे. बुध चंद्राच्या म्हणजे शत्रू या रोहिणी नक्षत्रात लग्नेश बुध, चंद्र राशी बुध, म्हणजेच बुध हा कसा अल्लड अवखळपणे निर्णय घेतलो, तसं हा मिथुनाचा चंद्र आद्रा ह्या राहूच्या नक्षत्रात असून तेथे चतुर्थेश व सप्तमेश गुरु हा शत्रू राशीत आहे. ही कारणं त्या ठिकाणी झाली आहेत. सप्तमेश शुक्र उचीचा असला तरी तेथे शनी नेपच्यून सारखे ग्रह तेथे सहवास युतीत आहेत. मंगळ लाभात निचीचा कोणतेही धाडस दाखवू शकत नाही. राहू मंगळाची 8वी दृष्टी, षष्ठेश शनी सप्तमात, राहू केतू शत्रुगृही, अशा प्रकारे ही पत्रिका मी अभ्यासली. आणि सप्तमात शनी हा एकटाच असावा हे आम्हाला वारंवार शिकवण्यात आले होते. मी एक अभ्यासकच आहे, अजूनही शिकत आहे. आणि एकटाच शनी असला तर तो चांगला फल देतो असं आमच्या गुरुवारांनी सांगितलं होतं. तर त्यातल्या त्यात द्वितेश हा पण मार्केश आहे, परमार्केश आहे. राहू नेपच्यून हा कलियुगाचा राजा, तो बिघडला की सर्वच बिघडवतो. नेपच्यूनने आपले रहस्य कायमच ठेवले आहे. असे का बरं असावे? नुसतेच तर्क बितर्क भ्रमात ठेवणारा हा राहू आणि पूर्वकर्मानुसार फल देणारा तेथे आहेच. सप्तमात शनीबरोबर कोणताही ग्रह नसावा. शनीची भाग्यस्थानी दृष्टी 3री दृष्टी, नंतर 7वी दृष्टी लग्नेशावर, राहूची 7वी दृष्टी लग्नेशावर, शनीची 10वी दृष्टी चतुर्थावर, असा हा कुलिक कालसर्पयोग, पैशांचा अपव्यय, बोलण्यात कटुता, कौटुंबिक भांडणे, अतिदुःखात, अशा प्रकारे ही पत्रिका मी अभ्यासली आणि म्हणून ही घटना घडली असावी असे मी सांगितले. त्याच्यानंतर जय जय रघुवीर समर्थ संत समर्थ रामदास स्वामी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे गुरु होते. त्यांची जन्मतारीख वगैरे पत्रकात दिलेलीच आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की समर्थ रामदास स्वामी हे म्हणाले, ज्यावेळेला लग्नाच्या त्या बोहल्यावर उभे राहिले होते आणि म्हणाले की ज्यावेळेला मंगलाष्टक झालं, शुभ लग्नम सावधान असं म्हटल्याबरोबर ते तिथून त्यांनी म्हणजे काढता पाय घेतला आणि त्यांना अचानक काहीतरी एक दिव्य शक्ती प्राप्त झाली. त्यांना वाटले की अरे नाही, आपण या संसारात नाही अडकायचं आहे, आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे. आणि म्हणून त्यांना एक वेगळं संदेश देवाकडनं मिळाला आणि ते तिथून निघाले आणि त्यांनी एक खूपच महान कार्य केलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. तर शुक्र केतू भाग्यस्थानी शनीच्या राशीत सैन्यास दाखवतो. आध्यात्मिक पावर केतूने दिली. शुक्राने सुद्धा सुख नाकारले. सुख, पैसा, ऐश्वर्य याची आसक्ती, द्विधा मनस्थिती एकवटून शमनपूर्तता, दमन म्हणजे दाबून ठेवणे, इच्छा आकांक्षेचे दमन केले आणि गुरु दशमस्थानी राशीचा स्वराशीचा रवी बुधादित्य योग, चारित्र्य संपन्न असं त्यांनी आपले व्यक्तिमत्व करून दाखवले. आणि त्याच्यानंतर आला 3री पत्रिका आहे, एक विवाह मोडला होता. त्या मुलाला अतिगंड योग वगैरे होता. त्याच्यानंतर ही धनुलग्नाची पत्रिका आहे. हा धनुलग्न म्हटल्यानंतर ते द्विधा मनस्थिती ह्या लोकांची नेहमी असते, काय करावे आणि काय नाही. ॲक्च्युली ह्या मुलाचं एका मुलीवर प्रेम होतं आणि घरच्यांनी दबाव आणला की नाही आपल्याला जातीयच विवाह करायचा आहे. आणि जाती विवाह केला म्हणजे साखरपुडा झाला. साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलाने खूपच सांगितलं की नाही मला आता प्रेमविवाह, ज्या मुलीशी प्रेम आहे त्यात तिच्याशीच लग्न करायचं आहे. म्हणजेच हा विवाह का मोडला असावा? तर ह्या मुलाची जो सहम बिंदू आला आहे तो वेयात आलेला आहे आणि जो विवाह सहम म्हणतात तो मी काढला आहे तो, आणि वेयस्थानी आला असून वेयश मंगळ अष्टमात असून तो निचीचा आहे. आश्लेषा बुधाच्या शत्रूच्या नक्षत्रात आहे. अष्टम स्थानाचा वेयेचा 7म स्थानाशी बुधाच्या नक्षत्राशी संबंध आलेला आहे. म्हणून हे असं एक घडले आणि नंतर मग तो विवाह मोडला आणि त्याने प्रेमविवाह केला आहे. त्याच्यानंतर आता आपण अभ्यासणार आहोत घटस्फोटाच्या काही पत्रिका. तर इथे दिलेलं आहे पती आणि पत्नी असं मी लिहिलं आहे, नावाचा उल्लेख केला नाही आहे. तारीख 20/5/1973 आणि 16/7/74. तर जो पती आहे त्याला जन्मता केतूची महादशा होती. त्याच्यानंतर कालसर्पयोग त्याच्या कुंडलीत होता. वंशपरागत धन मिळण्यासाठी आणि भांडणं यातून या पती पत्नींचे खूप वाद झाले आणि त्यांना
घटस्फोटाला म्हणजे सामोरे जावं लागलं. त्याच्यानंतर त्यांची जी अष्टक वर्गाची जी मी कुंडली बघितली त्याच्यातही त्यांना सप्तमाला खूपच कमी मार्क्स गुण आहेत. वृश्चिक लग्न, लग्नेश मंगळ चतुर्थात, तो षष्ठेश, लग्नेश, शततारका या राहूच्या परत बघायला राहू हा प्रत्येक ठिकाणी आहेच, राहूच्या नक्षत्रात आहे. गुरु निचीचा उपचय स्थानी, चंद्रकेतूच्या नक्षत्रात असून द्विस्वभावी राशीचा राहू या युतीत म्हणजे ग्रहण योग झाला. मार्केश गुरु निचीचा सप्तमेश शुक्र सप्तमात असला तरी तो चंद्राच्या रोहिणी नक्षत्रात म्हणजे शत्रूच्या नक्षत्रात आहे. नंतर शुक्र युतीत सप्तमात मृग मंगळाच्या नक्षत्रात, लाभेश अष्टमेश बुध सप्तमात, लाभेश बुध हर्षल, मंगळाची चौथी दृष्टी सप्तमावर, अष्टमेश सप्तमात. हा अगदी अष्टमेश हा सप्तमात असणे किंवा सप्तमेश अष्टमात असणे ही पण काही कारणे असू शकतात. त्याच्यानंतर पत्नी द्विस्वभावी आहे. लग्नेश गुरु चतुर्थेश गुरु नीच स्थानी सप्तमेश बुध सप्तमात असला तरी तो आद्रा नक्षत्रात, हे राहूच्या नक्षत्रात. शुक्र हा विवाहाचा कारक आहे पण तो शून्य ह्या अंशावर असल्यामुळे तो काहीच काम करत नाही आहे. त्याच्यानंतर इतर कोणतेही ग्रह सप्तमात नसावे शनीशिवाय, हे पुन्हा आलेच. पण इथे शनीचा बरोबर आणखीन काही ग्रह आहेत. म्हणजे हर्षलसुद्धा आहे. हर्षल हा काय करतो की तडकाफडकी निर्णय घेणारा हर्षल आहे. आणि मार्केश बाधकेश बुध पण आहे. षष्ठात चंद्र उचीचा असला तरी केतू युतीमुळे ग्रहण योग झाला. रवी मंगळ अष्टमात मित्र राशीत असले तरी मंगळ कर्केचा निचीचा असून पत्रिका मंगळे आहे. पंचमेश मंगळ बेश, हे सगळे कारणं. आणि दोघांमध्ये म्हणूनच अष्टमातला मंगळ हा थोडा कठीण असतो आणि त्याने हे सगळं घटस्फोटाचं कारण घडवून आणलेलं आहे. त्याच्यानंतर पती पत्नी विशाल आणि राधिका असे मी नाव टाकले, नंबर 2ची पत्रिका आहे. त्याच्यानंतर विवाहानंतर यांना 4च महिन्यात या मुलीने घटस्फोट मागितला होता. कारण की तिथे सासरी गेल्यानंतर कुटुंबस्थान या मुलीचं बिघडलेलं होतं. तर सासरी गेल्यानंतर नको ती कामं सांगणे, त्या लोकांनी खूपच तिचा छळ मांडला होता की तुला असंच केलं पाहिजे, तुला तसंच केलं पाहिजे. आणि मुलगा हा मंगळी होता, मुलगी नव्हती. मुलाचं जरा जास्तच वर्चस्व तिथे वाटू लागलं. तिला पंतप्रधानांच्या हातून काही बक्षिसं मिळणार होती पण सासरच्यांनी तिला जाऊ दिलं नाही आणि म्हणून ही मुलगी चिडली आणि हिने सांगितलं घटस्फोटाची मागणी केली. 4च महिन्यात त्यांनी घटस्फोटाची मागणी केली. आणि विवाहानंतर ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा कर्क लग्न असून विशेष म्हणजे या पत्रिकेत चांडाळ योग हा फार महत्त्वाचा ठरला आहे. आणि सप्तमेश शनी पंचमात शत्रू राशीत असला आहे. आणि विशेष म्हणजे दोघांच्याही पत्रिकेत इथे चांडाळ योग आहे. मुलीच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि केतू आहे आणि मुलाच्या पत्रिकेमध्ये गुरु आणि राहू आहे. तर अशा प्रकारे आणि अष्टक वर्गाची जी पत्रिका काढली आहे तर 26 आणि 25 असेच मार्क आहेत. त्यामुळे तिथेही त्यांचं काही ताळमेळ बसला नाही आहे. त्याच्यानंतर विवाह सहम योग विवाह, आणि मी हे अभ्यासलं आहे की ज्यांचा विवाह मोडतो किंवा घटस्फोट होतो त्यांचा विवाह सहम हा जो असतो तो व्ययात किंवा अष्टमात येतो, हे थोडक्यात मला निदर्शनास आले आहे. त्याच्यानंतर 3री पत्रिका आहे पुरुष जातक आणि स्त्री जातक असं लिहिलं आहे मी. तर आत्ताच त्यांचा विवाह झाला होता काही महिन्यापूर्वी. प्रेमविवाह केला होता, पळून जाऊन कोर्टात विवाह केला होता यांनी. आणि काही कारणास्तव मुलगा खूप गडगंज श्रीमंत असल्यामुळे आणि मुलीची खूपच मोठी डिमांड असल्यामुळे त्यांचे अगदी म्हणजे काही 1-2 महिन्यातच खूप भांडणं झाली आणि रात्रीच्या रात्री ही मुलगी तिथून सासरून माहेरी निघून गेली. म्हणजे असे हे काही प्रकार घडत असतात. तर ह्या ठिकाणी सुद्धा अष्टक वर्गाप्रमाणे यांना सप्तमाला आणि कुटुंबस्थानाला पण खूप कमी गुण आहेत. त्याच्यानंतर मुलीला आता राहूची महादशा पण चालू आहे. त्याच्यानंतर सप्तमेश चंद्र चतुर्थात भरणी या शुक्राच्या शत्रू नक्षत्रात
जातकाची मेष रास होती आणि मुलीची कन्या रास, म्हणजे हे षडाष्टक पण होतं. पण प्रेमविवाह करायचा म्हणून त्यांनी ते अनेक ब्राह्मणांना दाखवून नाही सांगितल्यावर सुद्धा त्यांनी तो जबरदस्ती कोर्टातनं विवाह केला होता. त्याच्यानंतर मला असं सांगायचं होतं की पूर्वी पण घटस्फोट असे व्हायचे. एकाच घरात राहून नवरा बायको बोलत नसत, पुन्हा मोठी फॅमिली असायची आणि मग ते कोणीतरी पुतण्या वगैरे असेल, जाओ तेरे काका को ये दे के आओ, जा तुझ्या काकांना देऊ नये, जा तुझ्या काकूला देऊ नये, म्हणजे असं मध्यस्थी कोणाला तरी करून आणि मग ते एकमेकांशी व्यवहार करत. पटत नव्हते तरी पण एकत्र राहणे मजबुरी म्हणूनच ते राहत होते. पण मात्र घटस्फोटासारखेच वातावरण त्यांच्यात असायचे. त्याच्यानंतर अनेक वेळा आपण असं म्हणतो पत्रिका जुळली नाही तरी आमचा विवाह टिकला, बरोबर आहे. परंतु माझ्या अभ्यासानुसार असे निदर्शनास आले की काही कारणास्तव किंवा नोकरीनिमित्त वगैरे काही काळ जोडीदाराला दूर राहावे लागते आणि जो वादावादीचा काळ असतो, जो ग्रहस्थिती काही वाईट ठरणार असते ती टळते आणि म्हणून ते विवाह अनेक वर्षानुवर्ष म्हणा किंवा मरेपर्यंत ते टिकतात. त्याच्यानंतर घटस्फोटाचे जे ग्रहयोग आहे तर आपल्या शुद्ध भाषेत आपण त्याला पण फारकती असं म्हणतो. घटस्फोटाचे सर्वसामान्य कारणे तुम्हाला सांगते मी. सप्तमात निर्बली असणे, सप्तमेश अस्तंगत असणे, सप्तमात एकापेक्षा जास्त पापग्रह असणे, सप्तमेशाचा अष्टमेश अषष्टेश व्ययेश यांच्याबरोबर परस्पर संबंध असणे, पुरुष जातकाचा शुक्र व स्त्री जातकाचा गुरु पापग्रहांनी पीडित असणे, अस्तंगत असणे, वक्री असणे, चंद्र शुक्र पीडित असणे, सप्तमात शनी बरोबर इतर ग्रहांनी युक्त असणे, गुरु नीचीचा निर्बली असणे, सप्तमेश शुक्र अस्तंगत असणे, रवी शनी युती सप्तमात असणे, पापग्रहांची दृष्टी सप्तमावर असणे, मंगळाची दृष्टी, अष्टमेशाची दृष्टी आणि कुटुंबात नीचीचा ग्रह असणे किंवा बाधकेश आणि मार्केश असणे. आणि मी खाली विवाह सहम आणि वैवाहिक जीवनात सुखाचा सहम हे दिलेले आहे, त्यानुसार तुम्ही तुमच्या पत्रिकेत काढू शकता. तर मला शेवटी असं सांगायचं थोडक्यात की जर जातकांनी आधीच ज्योतिषांकडे जाऊन आणि जर आपल्या पत्रिकेत नेमकं काय विवाहाविषयी नेमकं सुख आहे की नाही, कशा मुलीशी विवाह करायचा काय हे जर आधीच विचारलं तर मला नाही वाटत की ही घटस्फोटाची वेळ परत येईल. कारण की ज्योतिषांकडे जाणं म्हणजे मला असं वाटतं एक खड्डा, जे काही आपले गोष्टी असतात अवगुण असतात किंवा पत्रिकेत जे न दिसणाऱ्या काही जखमा असतात त्या दिसतात आणि त्यानुसार आपण ते उपाय करतो. उदाहरणार्थ समजा विरुद्ध म्हणजे ज्याला आपण म्हणतो षडाष्टक वगैरे, तर एक बायको म्हणते की पूर्व दिशा आणि नवरा म्हणतो की नाही पश्चिम दिशा. तर अशा वेळेला त्यांना वाटतं की अरे हां आपल्या पत्रिकेत असं आहे तर आपल्या भांडणं होऊ शकतात, तर त्यामुळे किंवा आपली ग्रहस्थिती अशी आहे किंवा असं आहे आपण आपलं सहन करून म्हणा किंवा तेवढा कालावधी निघून जाऊ द्या, असं जर त्यांनी केलं मग मात्र घटस्फोट टळतील असे मला वाटते. आणि एवढे बोलून मी माझे संपवते. धन्यवाद. विद्याताईंनी प्रॅक्टिकली म्हणजे सगळ्यांना झेरॉक्स देऊन आपल्याला मार्गदर्शन केलं आहे, सगळ्यांना समजलं असेलच आणि असंच मार्गदर्शन त्या वेळोवेळी करतील अशी आशा आम्ही त्यांच्याकडून करतो. आता मी अनंत अग्निहोत्री सरांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. नमो गणेभ्यो गणपतीभ्यश्चवो नमो, नमो व्रातेभ्यो व्रातपतीभ्यश्चवो नमो, नमो गृत्सेभ्यो गृत्सपतीभ्यश्चवो नमो, नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्चवो नमः. आजच्या या पदवीदान प्रसंगी आपल्या या कार्यक्रमाचे आधारस्तंभ श्री अनिल चांदवडकर सर, ज्यांचं आपल्याला गणितीय मार्गदर्शन लाभतं ते होसिंग गुरुजी, त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळ, आज दुग्ध शर्करा योग म्हणजे नाशिकचे ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे आणि आमच्या भगिनी शुभांगिनी पांगारकर आणि उपस्थित जमलेले सगळे महानक्षत्रांना मी या ठिकाणी वंदन करतो.
आणि मला जो विषय दिलेला आजचा तो आहे नाव, अंक, नक्षत्र, ध्यान आणि वास्तू याचा विवाहाशी काय संबंध आहे. तर पहिल्यांदाच मी सांगतो की आपल्या ज्योतिषाच्या अनेक शाखा आहेत. आपण वेदांग ज्योतिष हे जवळजवळ 108 पद्धतीने शिकू शकतो. त्याच्यामध्ये मग पारंपरिक ज्योतिष आहे, हस्तसामुद्रिक आहे, कोणी टॅरो कार्ड पद्धतीने वापरतं, अनेक पद्धती या ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. 108 पद्धतींचं मिलन त्यामध्ये आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो की मला जे ज्योतिषशास्त्र शिकायला मिळालं आहे ते लग्नाचार्य मुनींचं वेदांग ज्योतिष जे आहे ते मला त्या ठिकाणी शिकायला मिळालं. आणि पुण्यामध्ये जी सप्तर्षी वेदपाठ प्रतिष्ठान संस्था आहे याच्यामार्फत मला त्या ठिकाणी हे सगळं वेदांचं ज्ञान त्या ठिकाणी घेता आलं. जेव्हा मी अभ्यास करताना माझ्या असं लक्षात आलं की प्रामुख्याने समाजामध्ये 3 प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहे. पहिला प्रॉब्लेम आहे लग्न पाहावे करून, दुसरा आहे घर पाहावे बांधून, आणि तिसरा मी ॲड केला आहे ॲडमिशन पाहावी घेऊन. याच्या व्यतिरिक्त मला जास्त प्रॉब्लेम त्या ठिकाणी जाणवलेला नाही आहे. जास्त आईवडील जे चिंतेत आहे ते मुलांच्या शिक्षणाने असतात. शिक्षण झाल्यानंतर यांचा विवाह कसा करायचा त्याच्या चिंतेमध्ये असतात, आणि विवाह झाल्यानंतर याचं घर होईल का अशा तिन्ही चिंतेमध्ये पालक सध्या त्या ठिकाणी दिसतात. परंतु मला अभिमान वाटतो की आपल्या सगळ्या ज्योतिषी या सगळ्या प्रश्नांच्या पाठीमागे आहेत, खंबीरपणे उभे आहेत. आणि माझा नक्की विश्वास आहे की एव्हरी प्रॉब्लेम कम्स विथ सोल्युशन. प्रश्न पडला आहे तर त्याला उत्तर हे आपण त्या ठिकाणी दिलंच पाहिजे. आणि त्याच्या अनेक पद्धती आहे. तर आम्ही जे वेदांग ज्योतिषशास्त्रामध्ये शिकलो तर आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं आहे की तुम्हाला जर आयुष्यात पहिल्यांदा काही सक्सेस करून घ्यायचा असेल, आपला रस्ता जर आपल्याला मापायचा असेल तर पहिल्यांदा महादेवाला शरण जाणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शंकराला जर आपण शरण गेलो तर आपले बरेचसे अडथळे जे आहेत ते दूर होण्याला त्या ठिकाणी मदत होते. आणि म्हणून पहिलं नाव या शब्दाला फार महत्त्व आहे. जगामध्ये अशी कुठलीच वस्तू नाही की तिला नाव नाही आहे. आमच्या घराण्याचं नाव काढलं बरं का, हे माझं नाव घेऊ नको बरं का असं म्हणतो आपण. आणि आपल्या स्त्रिया तर इतक्या भाग्यवान आहे की लग्नानंतर लक्ष्मीपूजनाला त्यांचं नाव बदललं जातं, पण पुरुषांचं काही नाव बदललं जात नाही. आणि म्हणून लग्न ठरवताना त्या वधूचं नाव आणि वराचं नाव हे फार महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. आणि लग्न या संस्काराकडे जाण्यापूर्वी या ब्रह्मदेवाने जी सृष्टी आपली निर्माण केलेली आहे तर सर्वसामान्यांना रुचेल, पचेल, भावेल अशा 3 देवता पृथ्वीवर त्यांनी त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत. पहिलं ब्रह्मदेवाने सोडलं आहे गणपती. गणपतीला सांगितलं की गणपती बाप्पा मोरया म्हटलं की सगळ्यांचं काम करून टाका. म्हणून बघा आपण लग्नपत्रिकेवर मोठं गणपतीचं चित्र त्या ठिकाणी देतो. विद्यारंभे विवाहेच प्रवेश निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नतैष्ण जे आहे ते. म्हणून गणपती बाप्पाची जर आपण काळजी घेतली तर विवाह आपला सुकर होण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होतो. दुसरा प्रतिनिधी सोडला आहे ती गाय. जे वर आणि वधू आहे त्यांनी आपण बघा दिवाळी साजरी करतो, आधी गाय गोऱ्याची बारस करतो. बारस केल्याशिवाय आपण दिवाळी साजरी करत नाही. तसं लग्न हा संस्कार आहे. तर तो जर आपल्याला चांगल्या पद्धतीने साजरा करायचा असेल तर आपल्या गाईचं वंदन, आणि गाईबरोबर जर वासराचं वंदन केलं तर अजून दुधात साखर. तर गाई गोऱ्याची बारस आपण म्हणतो. तर गाईला जर मानलं आपण ते विवाहाचे प्रॉब्लेम बऱ्याचशा प्रमाणात सुटतात. आणि तिसरा प्रतिनिधी सांगितला आहे तो फार महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आत्या. आपलं जे रिलेशन दिलेलं आहे आत या म्हटलेलं आहे. म्हणून इन जनरल बघा आईवडील तर आपल्या पाठीमागे असतातच, पण लग्न कार्यामध्ये आत्या जर नाराज झाली तर लग्नावर सगळं पाणी पडतं. म्हणून नवीन पिढीला माझं सांगणं आहे, पालकांना सांगणं आहे की आत्या हा जो प्रकार आहे त्याला लग्न कार्यामध्ये सांभाळायचं. मग तुम्ही म्हणाला आत्या हा काय संबंध आपल्या विवाहाचा नात्याचा. आपल्याला कल्पना असेल की आपल्याकडे जे 16 संस्कार आहे त्याच्यामध्ये नामकरण हा संस्कार आहे. जेव्हा बारसं होतं तेव्हा आत्या आपल्या कानामध्ये नाव सांगते, ती अशी कूर करते आणि आपलं नाव ठरवलं जातं. तर आपण जेव्हा गुरुमंत्र घेतो तेव्हा गुरुमंत्रसुद्धा आपण कानातच त्या ठिकाणी घेतो. आणि म्हणून आत्याला जर आपण मान दिला
तर ती गुरु समान आहे, तर आपल्या लग्न विवाह कार्यामध्ये अडथळे त्या ठिकाणी येत नाही. मग परत प्रश्न पडतो, आत्या नसेल तर काय करायचं? तर आत्याच्या जवळचं जे आहे ते मावशीला पण आपण मान दिलेला आहे. आणि कोणीच नसेल तर लक्षात ठेवायचं की आपलं नाव ज्यांनी ठेवलं तिला तरी लग्न कार्यामध्ये आपण मान द्यायचा. या 3 गोष्टी पाळल्या तर 25% मार्क त्या ठिकाणीच मिळून जातात. एकदम सोपी पद्धत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून नाव जर आपण बघायचं म्हटलं, आपण आता पारंपरिक पद्धतीने 36 गुण बघतो, ते बघायलाच पाहिजे, तो आपल्याला आधार आहे. पण 36 गुणाचा जर आपण अंतर्मुख म्हणून विचार केला तर 36 गुण म्हणजे काठावर पास आहे. आपण 100 पैकी 35 मार्क मिळाले की पास आहे. तर गुण हे नेहमी 100 मार्काचे बघायचे असतात. 36 गुणामध्ये आपली पत्रिका जमते, काय हरकत नाही पुढे जायला. पण अजून जर आपले गुण वाढवायचे असतील तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की त्या वधूला आणि त्या वराला टोपण नावाने हाक मारता का ते विचारायचं. पिंटू, पप्पू, बाळू, पिंकी, सोनू, मोनू, चिंकू अशा जर नावाने हाक मारत असतील तर आपल्या नावाचा त्या ठिकाणी उपयोग होत नाही, आपले नावं कमी, मार्क कमी होतात. म्हणून टोपण नावाने हाक मारतात का हे विचारणं फार महत्त्वाचं आहे. आणि जर मारत असतील, समजा एखाद्या मुलीचं किंवा मुलाचं लग्न ठरतच नसेल तर पहिल्यांदा टोपण नावाने नाव हाक मारणं बंद करणं गरजेचं आहे. याचं कारण असं आहे की आपलं नाव, आपण नामस्मरण काय करतो, संतांनी सांगितलं आहे की नामामध्ये एवढी ताकद आहे. एक तत्व नाम नाम दृढ धरी मना, हरीशी करुणा ही तुझी. आपलंच नाव जर 21,600 वेळेला उच्चारलं गेलं तर ते सिद्ध होतं. जी लोक प्राणायाम करतात ती 600 वेळेला प्राण राखून धरतात, ती संख्या होते 21,000. आणि म्हणून 21 आकडा आपल्या लक्षात राहावा म्हणून आपण गणपती बाप्पाला 21 दुर्वा किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवतो. म्हणून सोनू, पिंकू, पिंटी, चिंटी, बंडू, बाळू या नावांचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी होत नाही. मी जवळजवळ 50 बंडूंना भेटून आलो आहे, 50 पप्पूंना भेटून आलेलो आहे. सगळं आहे, देवपूजा करतो, सगळं करतो, पण नावात तिथे त्या ठिकाणी फसतो. आणि म्हणून श्री हे अक्षर जे आहे, श्री हे वेदातनं डायरेक्ट आलेलं आहे. मग त्या मुलाचं नाव श्रीरंग असेल, श्रीकांत असेल, मुलीचं नाव जयश्री असेल, श्रीवर्य असेल तर त्या ठिकाणी पहिला प्रेफरन्स देण्यास काहीच हरकत नाही. आणि बघा जगाच्या पाठीवर आता एकच संत आहे, त्यांनी डबल श्री वापरला आहे, श्री श्री रविशंकर. आणि त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग शिकवलं आपल्याला, म्हणजे श्री आपल्याला शिकवतो की आपण त्या ठिकाणी कसं राहायचं. नंतर बऱ्याच मुलांचं नाव ओम ठेवलेलं असतं, ओम. तर आपण ओम लिहिताना ओम लिहितो, पण आपण जेव्हा लिहितो तेव्हा ओम असं लिहितो त्या ठिकाणी. तर या नावांना वेदांचीच पार्श्वभूमी असल्यामुळे हे नावं त्या ठिकाणी सिद्ध होतात. म्हणून नावं पाहताना ओम, श्री हे नाव शक्यतो असलं तर त्या ठिकाणी विवाह लवकर जमतो. 2 अक्षरी नाव असेल, आपलं जे शरीर आहे, आपण सगळे ज्योतिष आहात. आपण बघा जेव्हा नक्षत्रांचा विचार करतो तेव्हा अश्विनी, मघा, मूळ असा 3 नक्षत्रांचा विचार करतो, बरोबर आहे. आपल्याला जर इंटरनेट ओपन करायचं असेल तर www त्याशिवाय इंटरनेट ओपन होत नाही. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश याच्यावर सगळं जग चालतं, बरोबर आहे. तर 2 अक्षरं जर असतील नावामध्ये, फक्त 2 अक्षरं, तर त्यांचं विवाह लवकर जमत नाही. कारण का, तर शंकर लवकर मदतीला येत नाही. आता उदाहरण तुम्हाला सांगतो. भगवान राम तर स्वतः राम होते, परंतु राम असल्यामुळे 14 वर्ष वनवास काढावा लागला. सीता माईला सीता म्हटल्यामुळे 2 अक्षरी नाव, अग्निपरीक्षा द्यावी लागली. देना बँक बडोदा बँकमध्ये विलीन झाली. रुपी बँक प्रॉब्लेम आला. म्हणून 2 अक्षराला काय होतं, शंकर लवकर मदतीला येत नाही. पण 2.5 अक्षर चालतं. 2.5 अक्षर प्रेम के ओके, श्रद्धा ओके, प्रिया ओके, काय प्रॉब्लेम नाही. 2.5 अक्षर तरुण राहतो तो माणूस, काय प्रश्न नाही. मग समजा 2 अक्षरच नाव आहे आणि त्या मुलीचा विवाह किंवा त्या मुलाचा विवाह ठरवायचा आहे, मग प्रॉब्लेम काय. तर अगदी सोपं सांगितलं आपल्याला, गंधद्वारान दुरादर्शान नित्यपुष्टांग करिशिनीम. जर त्या मुलांनी आणि मुलींनी गंध जर व्यवस्थित लावलं कपाळाला तर त्या ठिकाणी आज्ञाचक्र झाकलं जातं. म्हणून रामाचं श्रीराम होतं, आहे की नाही. म्हणून स्त्री अक्षर त्या ठिकाणी मिळतं. पूजाचं पूजा स्त्री होतं, बरोबर आहे. म्हणून जर टिकली व्यवस्थित लावली आणि गंध व्यवस्थित लावलं किंवा सिंदूर जर व्यवस्थित लावला तर मुला मुलींना काही प्रॉब्लेम येत नाही, लक्षात ठेवायचं.
म्हणून गंधाला पण विवाहाच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. 2 अक्षरी नाव असेल तर, बाकीच्यांनी लावलं तर उत्तमच आहे, दुधात साखरच आहे. इन जनरल 3 अक्षरी नावाला तसा काही प्रॉब्लेम येत नाही. 3 अक्षरी नाव हे अथर्ववेदाच्या दृष्टीने चांगलं सांगितलं. म्हणजे आपली सुरुवात जी नावाची आहे ती 3 अक्षरीने असावी आणि 7ला ती संपलेली असावी. जास्त मोठं नाव असेल तर ते सुद्धा प्रसिद्धीच्या दृष्टीने उपयोग नाही आहे. म्हणून सप्तसूर, सप्तनद्या, 7ला फार महत्त्व आहे. म्हणून विवाह कार्यामध्ये सप्तपदी त्या ठिकाणी आपण केली जाते. म्हणून 7 हा आकडा किंवा 7 अक्षरी नाव हे विवाहाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरू शकतं. आणि आपण बघा इन जनरल आता खूप फॅड निघालेला आहे की आपल्या पत्रिकेमध्ये जास्त कोणाची नावं टाकायची नाही. पण पूर्वीचे लोक हुशार होते, ते सगळ्यांची नावं टाकायची, काकाची टाकायची, आत्याची टाकायची. जेवढं पत्रिकेमध्ये जास्त नावं तेवढं ते लग्न चांगलं सक्सेस होतं. आणि माझं तर असं मत आहे, ज्यांच्याशी आपण बोलत नाही त्यांना पहिल्यांदा पत्रिका द्यायची आणि त्यांचं नाव आधी टाकायचं. त्यांचं जर नाव आपण टाकलं तर त्यांच्यावर जबाबदारी येते की हे मंगल कार्य आपल्याला निर्विघ्न म्हणून पाडायचं आहे. आपण काय करतो, ज्यांच्याशी बोलत नाही त्यांचंच नाव नेमके टाळून देतो. तसं अजिबात करू नका. ज्यांच्याशी बोलत नाही त्यांचं पहिल्यांदा नाव त्या ठिकाणी घ्यायचं. नाव घेतलं की जबाबदारी फिक्स होते, लक्षात ठेवायचं. आणि तोरणदारी आणि मरणदारी अजिबात काही नात्याचं हे ठेवायचं नाही. ज्यांच्याकडे मंगल कार्य आहे ना, तुम्ही त्यांच्या मंगल कार्यात सहभागी व्हा, तुमच्याही मुलांचे लग्न व्यवस्थित त्या ठिकाणी होईल. तुम्ही आडकाठी केले तर काय होतं, लग्न कार्य होऊन जातं, पण ज्यांनी आडकाठी केलेली असते तो आयुष्यभर लक्षात राहतो. हा माझ्या लग्नामध्ये लाजला होता बरं का, यांनी अशीच साडी मागितली बरं का, यांनी असंच त्रास दिला बरं का, तो कायमस्वरूपी लक्षामध्ये राहतो. म्हणून मंगल कार्यामध्ये शक्यतो असा प्रकार करायचा नाही. आपण सहकार्याची भावना त्या ठिकाणी ठेवायची. म्हणून 4 अक्षरीचं नाव असेल तर सहजासहजी प्रॉब्लेम येत नाही. 5 अक्षरी नाव असेल तर ते लग्न फार चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं. आता आपल्याला वेळ कमी आहे त्यामुळे मी सगळ्या नावांचं सांगत नाही. पण नाव मुलींचं जर तुम्ही बदलणार असाल तुमच्या लक्ष्मीपूजनाच्या वेळेस, तर माझं असं मत आहे की पत्रिकेमध्येच कंसामध्ये जे तुम्ही नाव बदलणार आहात ते तुम्ही छापून टाकावं. म्हणजे ते नाव तेव्हापासूनच सिद्ध व्हायला त्या ठिकाणी तयार होतं. नाव त्या पत्रिकेमध्ये छापलं की ते सिद्ध व्हायला तयार होतं. म्हणून नाव महत्त्वाचं आहे लग्न कार्यासाठी. म्हणून जेव्हा तुम्ही स्थळ बघाल, आपली 36 गुण तर बघायचेच पारंपरिक पद्धतीने, तसेच त्या मुलाचं नाव आणि मुलीचं नाव आणि टोपण नावाने हाक मारता का ते त्या ठिकाणी बघायचं. दुसरा जो पाठ सांगितला आहे तो आहे अंक. आपण बघा रुद्रामध्ये शिकलेलो आहे, एकाचमे, त्रिकचमे, पंचचमे, सप्तचमे. ऋषीमुनींना हे पक्क माहिती होतं की कलियुगामध्ये फक्त आकड्याभोवतीच आपल्याला फिरावं लागणार आहे. म्हणून बघा आधार कार्डमध्ये नंबर, पॅन कार्डमध्ये नंबर, पासबुक आणायला गेलो नंबर, तिथे घराला नंबर, वाहनाला नंबर, सगळ्या आकड्यांचा खेळ आहे. आणि जोडी नंबर 1 पण म्हणतो आपण, आहे की नाही. जोडी जर चांगली असेल जोडी नंबर 1 आहे, तर मग 1 आला कुठून हा. तर वेदांमध्ये या अंकांचं प्रतिनिधित्व हे ग्रहांशी केलेलं आहे. म्हणून मुलामुलींचे ग्रह, जसं आत्ता बागुल मॅडमनी खूप छान सांगितलं की त्या प्रत्येक आपल्या कुंडलीमध्ये तो ग्रह त्या ठिकाणी येऊन बसलेला आहे. माझं असं एक म्हणणं आहे, मी जेव्हा अभ्यास केला की तुम्हाला दिसलं त्या ठिकाणी की लग्न कुंडलीमध्ये मंगळाचा दोष आहे असं लक्षात आलं, तर माझं असं मत आहे की त्या मुलाला किंवा मुलीला सुसह्य करण्यासाठी तुम्ही भावचलित कुंडली बघणं महत्त्वाचं आहे. भावचलितमध्ये आपले ग्रह त्या ठिकाणी फिरतात. चलित कुंडलीमध्ये जर मंगळ सुटला असेल तर तो मंगळ दोष कृपया मानू नका. आज शोकांकिता अशी आहे की 30% मुलामुलींचे लग्न मंगळामुळेच अडकलेलं आहे. आणि वेदांनी मी काय सांगितलं आहे, हा मंगळ, मला असं वाटतं, आता ज्याचा त्याचा अभ्यास आहे, मला काही नाव ठेवायचे नाही आहे, पण मंगळ जर वाईट असता, मंगळ ग्रह जर वाईट असता लग्नाला, तर आपण मंगलाष्टक म्हटलंच नसतं. तिथे पण मंगळाचा उल्लेख आहे. जर मंगळ वाईट असतं तर मंगळसूत्र घातलंच नसतं. आणि मंगळ जर वाईट असतं तर आमच्याकडे मंगल कार्य आहे असं आपण म्हटलंच नसतं. तर तो अभ्यासाचा विषय त्याचा. तर माझं असं मत आहे, जेव्हा आपण मंगलाष्टक म्हणतो तेव्हा तदेव लग्नं सुदिनंत देव ताराबलन चंद्रबलंत देव या 2 ग्रहांचाच उल्लेख त्या ठिकाणी होतो. तर म्हणून त्या मुलीचं जर रवी प्रबळ असेल
तर लग्न जमायला मला असं वाटतं काही अडचण येत नाही. पण मुलीचा जर रात्रीचा जन्म असेल तर तो वर शोधावा लागतो. मग त्यावेळेस तुम्ही रात्रीचा जन्म असेल तर तो शुक्र त्या ठिकाणी बघितला पाहिजे, शुक्राचं स्थान कुठे आहे. आणि म्हणून वेदांमध्ये हे जे प्रतिनिधित्व दिलेलं आहे ते तुम्ही बघा. 1 म्हणजे राहू, 2 म्हणजे केतू, 3 म्हणजे शनी, 4 म्हणजे गुरु, 5 म्हणजे मंगळ, 6 म्हणजे रवी, 7 म्हणजे शुक्र, 8 म्हणजे बुध आणि 9 म्हणजे चंद्रमा आहे. 9च्या पुढे गणित नाही. आणि म्हणून जसे आपले गुण मिळले त्याप्रमाणे त्या मुलाची आणि मुलीची जन्मतारीखसुद्धा आपल्याशी बोलते. कारण काय, जन्मतारीख सिद्ध झालेली आहे. पण आपली शोकांकिता अजून अशी आहे की 40% जनतेला अजून जन्मतारीखच माहिती नाही. शाळेमध्ये 1 टाकून दिली तीच जन्मतारीख वापरली जाते बऱ्याच ठिकाणी. पण आपली जन्मतारीख माहिती असणं हे आपली फार मोठी इस्टेट आहे. त्या जन्मतारखेमध्ये जे अंक येतात ते आपल्याला अतिशय उपयोगी पडतात आणि विवाहाच्या दृष्टीने ते फार उपयोगी पडतात. इन जनरल माझ्या अभ्यासानुसार एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मतारखेमध्ये 5, 6 आणि 7 अंक जर असेल, एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या जन्मतारखेमध्ये 5, 6, 7 जर अंक असेल तर त्या मुलींनी जास्त विवाहाची चिंता करत बसू नये. त्यांचं लग्न 100% त्या ठिकाणी होणार. जर त्या मुलाच्या जन्मतारखेमध्ये 1, 3 आणि 9 हे जर अंक असतील तर त्यांनी धार्मिक कार्य करून, काय तुमच्या पत्रिकेमध्ये सांगितलं असेल तर धार्मिकतेचा आधार घेऊन तो विवाह त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकतो. आणि त्या मुलाच्या आणि मुलीच्या जन्मतारखेमध्ये जर 2, 4 आणि 8 अंक असतील, 1, 3, 9 हा धर्म त्रिकोण आहे, 5, 6, 7 हा अर्थ त्रिकोण आहे आणि राहू चांगला आपला एकच मिनिट. तर 2, 4, 8 हे काम त्रिकोण आहे, म्हणजे प्रेम त्रिकोण आहे. त्यामुळे जसं आपण मुलीचं नाव बघणार आहोत तसं आपण त्या मुलीची जन्मतारीख बघणं पण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जन्मतारीख कशी बघायची, बऱ्याच वेळा शंका येते. आता 1900 साल तर सगळ्यांमध्ये 1 वाचणार आहे, पण जन्मतारीख बघताना DDMMYY म्हणजे तारीख, महिना आणि शेवटचं फक्त साल एवढंच फक्त धरायचं आहे. 1900 हा शतक आहे, तो कॉमन आहे, किंवा 20 हा शतक आहे, तो कॉमन आहे, तो धरण्याची आवश्यकता नाही. आता बघा, साधं गोष्ट ऋषीमुनींनी सांगितलं आहे, मेजॉरिटी इज अ लॉ, आहे की नाही. जर समजा तिथे येऊनच बसला राहू सप्तमात आणि तिथे काय शुक्र एकटाच आहे, पण इकडे जर जन्मतारखेमध्ये त्या मुलीचे 5 अंक वेगळे असतील किंवा मुलाचे 5 अंक वेगळे असतील तर तो मुलगा गॉड गिफ्ट घेऊन आलेला आहे असं लक्षात ठेवायचं. त्याला ग्रह वगैरे काहीच बाधित होणार नाही. कारण नवग्रहांपैकी जर 5 अंक त्याच्या जन्मतारखेमध्ये आहे तर काहीतरी तो भाग्य त्या ठिकाणी घेऊन आलेला आहे, एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. म्हणून पुढचा जो टप्पा आपला आहे तो जन्मतारीख अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून तिथीबरोबर जन्मतारखेलाच आपण कुंडली जेव्हा काढतो तेव्हा तारीख त्या ठिकाणी घेतोच. त्यामुळे वर्ल्डमध्ये 1 जानेवारी हा सिद्ध झालेला आहे. त्यामुळे तारखेचा पण वापर आपल्या कॅल्क्युलेशनमध्ये आणि विवाहामध्ये ठरवण्यात घेण्यास काही हरकत नाही. तिसरं जे आहे ते नक्षत्र. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जेव्हा ते बघतो पारंपरिक याच्यामध्ये, अवी आमच्या राशीपासून 6वी रास आलेली, षडाष्टक योग आहे. तर आता रासमध्ये तर 2.25 नक्षत्र असतात, त्यामुळे राशीचा आणि षडाष्टकचा तसा संबंध येत नाही. म्हणून मुलगी काय राशीसारखी दिसते असं नाही म्हणत आपण, मुलगी काय नक्षत्रासारखी दिसते असं म्हणतो. म्हणून वेदकाळापासून किंवा आत्तापर्यंतसुद्धा नक्षत्र फार महत्त्वाचे आहे. म्हणून मुलीचं नक्षत्र पाहावं किंवा मुलाचं नक्षत्र पाहावं रास पाहण्याऐवजी. तर न क्षरती ते नक्षत्रा, आपले कराडे सर इथे बसलेले आहेत, त्यांनी सांगितलं की कोणाच्याही हातावरच्या रेषा या सारख्या नाहीत. तुम्ही बघा आधार कार्डला जे आपण थंब देतो ते का, तर सगळे घटाघटाची रूप वेगळे आणि प्रत्येकाचे दैव वेगळे आहे. पण आपण येतानाच काय घेऊन येतो, आपण नक्षत्र जेव्हा आपल्याला कळतं आणि त्या नक्षत्रामधलं चरण जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याच्या दशा आणि महादशा तेव्हाच फिक्स होऊन जातात. याला कोणती दशा येणार आहे, आंतरदशा कोणती आहे, याला काय फळ मिळणार आहे, हे आपल्या नक्षत्रावरनं तेव्हाच ठरतं. आणि म्हणून विवाह जुळवताना नक्षत्र पाहणं फार महत्त्वाचं आहे. आपण अनेक उपाय करतो विवाह ठरण्यासाठी,
कोणी काळसर्प शांती नारायण नागबली सांगता, तो पितरांच्या दृष्टिकोनात नाही. पण आपण जर नक्षत्र देवतेचा जप केला आणि तो फक्त 9 मिनटं केला तरी नक्षत्र देवता आपल्या मदतीला येते. आपल्याला उधार कोण देऊ शकतं? जो किराणा दुकानदार आपल्या ओळखीचा आहे तोच आपल्याला उधार देतो. तसं नक्षत्र देवतालाच आपण शरण गेलो तर त्या देवतेचं कामच आहे की आपल्याला त्यांनी या मनुष्य जन्मामध्ये मदत करायची आहे. म्हणून नक्षत्र देवतेचा जर जप केला 9 मिनटं, किमान 9 मिनटं, जास्त केलं तर उत्तमच आहे, तर तो विवाहाच्या 1 मिनिटाच्या हातात आला आहे, त्यामुळे काय गोष्ट नाही. त्यामुळे नक्षत्र पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि माझं असं मत आहे, आता बघा दाते पंचांगामध्ये तुम्हाला चरणासह पादभेद दिलेला आहे. तर पादभेद असेल, एक नाड आहे आणि पादभेदमध्ये जर सुटला असेल तर त्या नाडीसाठी आता अडून राहायची काही गरज नाही, असं माझं मत आहे. कारण काय, तेव्हा विज्ञान प्रगत नव्हतं. आपल्याला काय सांगितलं आहे, ज्ञानमयो विज्ञानमयोसी. आम्ही ज्ञानाचा पण आधार घेणार आहे आणि विज्ञानाचा पण आधार घेणार आहे, सगळं चांगलं आहे. पण नाडीमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर माझं असं मत आहे शक्यतो लग्नाला अडवू नये. त्या काळी कसं की तेच बघितलं जायचं म्हणून आपण नाडीला त्या ठिकाणी महत्त्व द्यायचो. पण आता मला असं मत आहे की नाडीला जास्त ताणून धरू नये. मग नक्षत्र जर पाहिलं आणि चरण जर पाहिलं आणि त्यात जो पादभेद झाला असेल तर नाडी त्या ठिकाणी हे करावी. म्हणून नक्षत्र पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथी गोष्ट सांगितली आहे ती म्हणजे ध्यान. ध्यान अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली काय करतात मुलं, काय म्हणजे देवाचं करायची हेच नाही. आपल्या घरामध्ये काय कुळधर्म असतात, कुळाचार असतात, हे नवीन पिढीला काही माहितीच नाही. आणि माझ्या अनुभवातनं असं आहे, बाकी सगळ्यांचं ऐकतात मुलं मुली आणि आईवडिलांचंच ऐकत नाही. लग्नाला जो विलंब होतो तो आईवडिलांना जर मान दिला नाही तर 100% मुलामुलींच्या विवाहाला अडचण निर्माण होता. कारण लग्नासाठी तदेव लग्नन सुदिनंद देव ताराबलन चंद्रबलंत देव. आईवडिलांचा पाठिंबा असेल तरच ते विवाह कार्य व्यवस्थित त्या ठिकाणी ठरतं. बऱ्याच वेळेला काय होतं, काही वेळेस मामाकडे शिक्षण झालेलं असतं आणि म्हणून लग्न कार्यामध्ये तेव्हापासून पद्धत आहे, मामा आणि मामीला पाठीशी उभं करतात, आहे की नाही. म्हणून काकाला उभे करत नाही. पण खेड्यातली लोक हुशार आहे, काकाला काका नाही म्हणत, ते चुलता म्हणतात. पटकन मदतीला येतो. आणि मोठ्या काकूला काकू नाही म्हणत, मोठी आई म्हणतात. मोठ्या आईची मान दिला की ती काकूबरोबर लग्न कार्यामध्ये मदतीला येते, लक्षात ठेवायचं. म्हणून ध्यानधारणा नवीन पिढीला जोपर्यंत 9 मिनटं ती मुलगा किंवा मुलगी ध्यानधारणा करत नाही तोपर्यंत तिचं मन स्थिर होत नाही. आणि लग्न कार्यामध्ये मन स्थिर असणं फार महत्त्वाचं आहे, तरच तो आनंद सोहळा आपण त्या ठिकाणी उपभोगू शकतो. म्हणून नवीन पिढीला कंपल्सरी सांगायचं की बाकीचं जाऊ दे, पण ध्यान, नक्षत्र जप किंवा तुमच्या देवतेचा जप, सद्गुरूंचा जप कोणताही केला तरी त्या ठिकाणी तो विवाह कार्यासाठी उपयोगी पडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वास्तू. आपण काय म्हणतो, मंगल कार्य कोणत्या घरातली मुलगी आणली आहे, कोणत्या घराण्यातली मुलगी आणली आहे, म्हणून आपली वास्तू आपल्याशी बोलत असते. वास्तूमध्ये जर मोठ्या वाघाचं चित्र लावून ठेवलं, पडणारे घोडे लावून ठेवले, कोणत्याही प्राण्यांचं चित्र लावलं तर विवाह कार्य लवकर ठरत नाही. याचं कारण काय आहे की वास्तू ही फक्त मनुष्य प्राण्यांसाठीच आहे. बघा, मुंगी इतकी बारीक आहे ती आपल्या आपल्या वारुळात जाऊन राहते, नाग आपल्या बिळामध्ये जाऊन राहतो, चिमणी तर आपलं घरटं स्वतः बनवते. म्हणून प्राण्यांना शक्यतो वास्तूमध्ये जागा द्यायची नाही. तुमचं प्रेम आहे त्यांना बाहेर, वास्तूबाहेर त्याची सोय करा. विवाह कार्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अर्थ आहे. याचं कारण काय आहे की आपल्या घरातलं चांगलं वातावरण बघून ते प्राणी जागृत होऊन जातात. आणि जसं देवांना नैवेद्य दाखवतो तसं त्या प्राण्यांना काही नैवेद्य दाखवलं जात नाही. तुम्ही फ्रीजवर जर असा मोठा वाघ लावून ठेवला तर तो स्वयंपाक व्यवस्थित होणारच नाही. पडणारे घोडे जर तुम्ही लावले तो घोडा कधी झोपत नाही, त्यामुळे विवाह कार्यामध्ये अडचण त्या ठिकाणी निर्माण होता. म्हणून प्राणी हे शक्यतो आपल्या घरामध्ये मोठ्या आकारात लावू नये. प्राणी विवाहामध्ये वास्तूमध्ये जर ठेवले तर ते विवाह कार्यामध्ये अडचण निर्माण करतात. वास्तूमधलं देवघर हे आपल्या विवाहाच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आपण जेव्हा लग्न कार्यामध्ये गुंतलेलो असतो तेव्हा देवांकडे आपलं दुर्लक्ष होतं. इतर वेळेला काय होतं, नाही नाही आमचा देव आपण करतो. म्हणून ग्रहमकांची पद्धत आहे, 4 दिवस आधीच आपल्या देवतांना बांधून ठेवलं जातं, सुपामध्ये त्यांना स्थान दिलं जातं की आमचं लक्ष आहे तुमच्याकडे, आम्ही आमचे देवाचे ग्रहमक त्या ठिकाणी केलेले आहे.
आणि असे कोणतेच आईवडील नाही की मुलींना त्यांची काळजी नाही मुलींची. तर साधी गोष्ट आहे, तुम्ही बाकी लग्नामध्ये भरपूर खर्च करा, तो काही प्रश्न नाही आहे, पण मुलीला सासरी पाठवताना चांदीचा बाळकृष्ण आणि चांदीची अन्नपूर्णा भरून द्या. मुलीची चांदी झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं 100% सांगतो. बाळकृष्ण तिचा वंश वाढवतो आणि अन्नपूर्णा सासरकडनं तक्रार येत नाही की तुमच्या मुलीला भाकरी जमत नाही म्हणून, ती पिझ्झा आणि हेच खाते फक्त, अशी तक्रार येणार नाही. त्यामुळे देवघरातला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा ही फार महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी बनवते. दुसरं माझ्या असे लक्षात आलं की जेव्हा मंगलकार्य ठरतं, बाकी आपण रंगरंगोटी करतो, परंतु आपल्या घराला जर नाव दिलं असेल तर नावाला पण परत रंग द्यावा, परत ते नाव उजळून निघतं. समजा एखाद्या अपार्टमेंटमध्ये तुम्ही राहत असता, बऱ्याच वेळेला काय होतं अपार्टमेंटचं नाव खराब झालेलं असतं, तर ते जर आपल्या लग्न कार्याच्या वेळी रंगवून घेतलं तर मंगल कार्य ठरायला त्या ठिकाणी अत्यंत उपयोग होतो. आणि वास्तूला हे नाव द्यावंच, कारण जेव्हा वास्तुपुरुष तुम्हाला आशीर्वाद देतो तेव्हा त्याला प्रश्न पडतो की नाव कोणाला आशीर्वाद कोणाला द्यायचा. म्हणून जसं आपल्याला नाव आहे तसं आपल्या वास्तूला पण नाव देणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि नाव शक्यतो मराठीत द्यावं, देवनागरी भाषेत द्यावं. आपल्या देवांना इंग्लिश काही कळत नाही, म्हणून मराठीत पत्रिका छापली किंवा देवनागरी भाषेत जर आपण केलं तर ती, कारण काय संस्कृतचे सगळे शब्द आपल्या ज्ञानमाऊलींनी मराठीमध्ये तसले तसेच आणलेले आहे आणि मराठीला तर आपल्या अमृताते पैजा जिंकी म्हटलेली आहे. आणि म्हणून या 5 गोष्टी जर आपण बघितल्या विवाहाच्या दृष्टीने तर माझं असं मत आहे की विवाह कार्याला जास्त काही अडचण त्या ठिकाणी येणार नाही. तर एवढे 5 स्तंभाचं माहिती देऊन मी माझं भाषण बंद करतो. जय. ध्यान, वास्तू ह्या गोष्टी विवाह जुळवण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाच्या आहेत हे आपल्या सरांच्या बोलण्यातून लक्षात आलंच असेल. आणि सर वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतच असतात आणि यापुढेही त्यांनी करत राहावं अशी मी आशा त्यांच्याकडून बाळगते. मी सुरेश कोरडे सरांना विनंती करते की त्यांनी आता आम्हाला मार्गदर्शन करावे. नमस्कार. मंचावर उपस्थित असलेले मान्यवर ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक, विद्वान आणि माझ्या प्रिय मंडळींनो, आज ज्योतिष्य जीवनरत्न पुरस्कार ज्योतिष्य पदवी प्रदान समारंभात आपल्याला एकत्र येण्याची संधी लाभल्यामुळे मी अत्यंत आनंदित आहे. संमेलन म्हणजे केवळ ज्ञानाचे आदानप्रदान नाही, तर आपल्याला पुरातन शास्त्राचा सन्मान करण्याची एक प्रेरणादायी संधी आहे. ज्योतिषशास्त्र हे केवळ भविष्य सांगणारे शास्त्र नाही, तर ते जीवनाचे मार्गदर्शक एक माध्यम आहे. आज मी आपल्याला हस्तरेषावरील विवाहरेषा विषयी माहिती देणार आहे. हस्तरेषेवरील मुख्यतः चार रेषा असतात. आता इथे हे नाही म्हणून मी माझाच हात दाखवतो. ही आयुष्य रेषा, ही मस्तक रेषा आणि ही हृदय रेषा आणि ही जी असते भाग्यरेषा. अशा 4 रेषा महत्त्वाच्या असतात आणि उंचवटे असतात. बुधाचं रवी, शनी, गुरु, शुक्र आणि इथे मात्र मंगळाचे 2 उंचवटे हस्तरेषेवर असतात, एक इकडे आणि येथे. बुधाच्या उंचवट्याच्या खाली ज्या रेषा 2 किंवा 1 असतात त्या विवाह रेषा असतात. याशिवाय बरेच उंचवटे देखील व्यक्तीचा स्वभाव संकेत दर्शवतात. हस्तरेषा म्हणजे मानवी मेंदूचा आरसाच आहे. बुधाच्या उंचवट्याखाली रेषा असते, तिला आपण विवाह रेषा म्हणतो. विवाह रेषेवरून योग, विवाह नंतरचा काळ याचा अंदाज बांधता येतो. विवाह रेषा तुटलेली नसावी, ही स्पष्ट दिसणारी असावी. हे त्याचे वैवाहिक जीवन उत्तम असते. ज्याची विवाह रेषा जर डार्क असेल आणि सुरुवाती म्हणजे हृदय रेषेच्या वरची जी रेषा असते त्याच्यावर जर बुधाच्या खाली जर रेषा असेल, ती जर डार्क असेल आणि खालची जर तुटक असेल तर अशा व्यक्तींचं विवाहानंतरचा काळ मात्र चांगला असतो. पण आधी त्यांचे
वैवाहिक जीवनामध्ये काही बाहेरचे संबंधसुद्धा असू शकतात, प्रेम संबंध वगैरे असे असू शकतात, मैत्रीचे संबंध. विवाह रेषा जर सूर्यरेषेजवळ जात असेल तर त्या व्यक्ती विवाह समृद्ध कुटुंबात व प्रसिद्ध व्यक्तीत होतं. विवाह रेषा जर ही इथून ही सूर्यरेषा, या सूर्यरेषेला जर ती जॉईंट होत असेल तर अशा व्यक्तींना प्रसिद्ध कुटुंबामध्ये त्याचं लग्न होतं. तुमच्या हातावर तुम्ही बघा म्हणजे लक्षात येईल. घटस्फोट, आता मला चांदवडकर सरांनी जो विषय दिलेला आहे घटस्फोट, त्या विषयावर मला माहिती द्यायची आहे. तर प्रथम तर मी हे सांगतो की मी ज्योतिष्य याच्यामध्ये कसा आलो, मला ही आवड कशी निर्माण झाली. तर मी 1986मध्ये 10वीला मार्चला परीक्षा दिली आणि जूनला रिझल्ट आला, पण मी 10वीला गणित आणि इंग्लिश 2 विषय नापास झालो. तर नापास झालो, मग का नापास झालो, मी तर अभ्यास केला होता, हे ते बरेच कारणं. मग ज्योतिष्याकडे जायचं. तर आमच्या कॉलनीमध्ये मी एकलेरा कॉलनीमध्ये राहायचो. तर आमच्या कॉलनीमध्ये कस्तुरे काका होते, त्यांच्याकडे मी गेलो, त्यांना मी भेटलो. काका मी नापास का झालो त्याचं कारण मला पाहिजे. तर त्यांनी कुंडली काढली माझी आणि सांगितलं किंवा कुंडलीवरून. तर मग मला ज्योतिष्य शिकायची आवड निर्माण झाली. पण कुंडलीमध्ये गणिताचा खूप अभ्यास असतो, खूप बारकावे असतात आणि मी गणितच नापास होतो. तर मी म्हटलं मला ते जमणार नाही काका, त्याच्यापेक्षा मला असा सोपा मार्ग पाहिजे, पण मला शिकायची आवड आहे. तर त्यांचे सासरेबुवा होते, तर ते आलेले होते. तर त्या बाबांना मी विचारलं की मला नक्कीच हस्तरेषाविषयीच शिकायचं आहे. तर त्यांनी मला ते मार्गदर्शन केलं आणि मी जर आज इथे जे काही बोलतो आहे तर ते बोलण्याची संधी केवळ आणि केवळ मी 10वी नापास झालो म्हणूनच मला मिळालेली आहे. म्हणजे कुठेतरी वाईट होतं पण ते चांगल्यासाठी होतं याचा मला आज अनुभव येत आहे. तर या रेषेबद्दल पुढे मी अशीच माहिती पुढे देत म्हणजे अभ्यास करत गेलो आणि मग मला हे लक्षात आलं की नाही, हा अभ्यास खूप किचकट आहे. म्हणजे कुठलाही अभ्यास असो, पत्रिका असो किंवा फेस रीडिंग असो, कुठलाही अभ्यास असो, त्याला सातत्य पाहिजे किंवा त्या अभ्यासासाठी तुम्हाला अभ्यास करताना त्याच्यामध्ये एकाग्रता आणि सातत्य ठेवलं तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. तर यासाठी मग मी सातत्य आणि खूप मनापासून या विषयाचा अभ्यास केला. तर विवाह रेषा मध्ये मग आता सरांनी दिलेले, चांदवडकर सरांनी मला हे स्पीच दिलेलं आहे, हे दिलेलं जे स्पीच आहे घटस्फोट. तर आपण या घटस्फोटाविषयी बोलूया. विवाह रेषातून निघणारी रेषा जर मंगळ उंचवट्यावर येत असल्यास घटस्फोट होतात. आता मंगळाचे उंचवटे मी तुम्हाला सांगितलं 2 आहेत, एक इथे आणि इथे. जर इथून रेषा जर इकडे आली तर घटस्फोटाचे, आणि इथून अशी जर वक्र होऊन इकडे आली तरी घटस्फोट होण्याचे योग असतात. विवाह रेषा 2 असल्यास व हृदय रेषा शनी उंचवट्यावर जात असल्यास, म्हणजे विवाह रेषा जर 2 आहेत आणि शनी उंचवट्यावर जर हृदय रेषा अशी वक्र होत असेल तर असे वक्र होत असेल तर त्याला घटस्फोट होऊ शकतो. विवाह रेषेला 2 क्रॉस रेषा असल्यास, इथे 2 रेषा असतात विवाहाला आणि त्याला 1 असो किंवा 2, त्याला जर अशा उभ्या 2 रेषा असल्या तरी घटस्फोट होऊ शकतो. विवाह रेषेला जर वाय अक्षराचा असे फाटे असेल, इथे आहे, इथे जर फाटे असेल तर तरी घटस्फोट होऊ शकतो. विवाह रेषा मस्तक रेषेला क्रॉस करून शुक्र पर्वताकडे जात असल्या, म्हणजे विवाह रेषा इकडे शुक्र पर्वत आहे, इथून अशी ही मस्तक रेषा याला क्रॉस करून जर शुक्र पर्वताकडे जात असल्या तरी घटस्फोट होऊ शकतो. गुरुच्या उंचवट्यावर जाळीचे चिन्ह असल्यास, आता गुरुचा उंचवटा याच्यात जर जाळीचे चिन्ह असेल तरी घटस्फोटाचे योग असतात.
शुक्र पर्वतावर जर तीळ असेल, इथे जर तुम्हाला तीळ असेल तरी घटस्फोट होण्याचे योग असतात. विवाह रेषा करंगळीवरून काटकोन असल्यास म्हणजे आता हे जे इथे जर काटकोन बनत असेल, एकच सिंगल रेषा असेल विवाह आणि ती जर बुधापर्यंत सरळ येत असेल आणि ह्या अंगठ्याच्या म्हणजे करंगळीच्या जवळ येत असेल तर त्याचं विवाह होत नाही. तो म्हणजे विवाहाचे योग नसतात, त्यांना अविवाहित राहण्याचे योग असतात. विवाह रेषेला जर त्रिकोण असल्यास विवाहात बाधा. आता इथे जर विवाह रेषा आहे आणि इथे जर त्रिकोण आलेला असेल तर त्याला विवाह याच्यामध्ये बाधा, याच्या विवाहामध्ये बाधा होते आणि जमण्यामध्ये उशीर लागतो. विवाह रेषा जर दोन असल्यास दोन इथे रेषा असतात. पहिली जर छोटी असेल आणि दुसरी जर मोठी असेल तर बाहेरील संबंध म्हणजे मित्रमैत्रिणीच्या सहवासात जास्त राहतो. विवाह रेषा पहिली रेषा जर याला टच करत असेल, हृदय रेषेला जर टच करत असेल तरी पहिलं लग्न तुटतं आणि दुसरं लग्न मात्र त्याचं संसार चांगला होतो. आता याच्यामध्ये कसं की हस्तरेषा हा जो विषय आहे हा केवळ हात दाखवून होणार, त्याला बोर्ड त्याला हेच लागणार आहे. तरी मी माझा प्रयत्न करतो आहे की तुम्हाला जास्तीत जास्त थोडक्यात कशी माहिती द्यावी, तर ती माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. विवाह आता काहींना गैरसमज असतात की विवाह रेषा इथं 2-3 आहेत, मग याचे 3 लग्न होतील का? कदापि होत नाही. विवाह एकदा होतो, पण विवाह झाल्यानंतर डिस्प्यूट होऊ शकतो किंवा घटस्फोट होऊ शकतो. विवाह रेषेला जर इथे विवाह आणि इथे जर क्रॉसिंग जर असेल म्हणजे दुभागलेले 2-3 जर फाटे फुटत असल्यास घरामध्ये पत्नीशी नेहमी भांडण होत असते. छोट्या छोट्या गोष्टी, कांदे आणले नाही, मीठ आणलं नाही, काय कुठे होते तुम्ही, काय होते. पत्नी सारखी त्या व्यक्तीला म्हणजे टॉर्चरिंग करत असते. भाग्यरेषा जर शनी पर्वताकडे येत असेल व विवाह रेषा 2 असेल तर इथे जर 2 रेषा आहे आणि हे इकडे असेल तर त्याला प्रेमविवाह. आणि इथे गुरुच्या इथे क्रॉस आहे आणि इथे म्हणजे पहिल्या विवाह रेषेला जर काटकोन असेल तर प्रेमविवाह नक्की होतो. प्रेमविवाह जर होत असेल, प्रेमविवाह जरी झाला आणि जर इथे तीच रेषा जर मंगळाकडे येत असेल तर प्रेमविवाह झाल्यानंतर घटस्फोट 100% होतोच. आणि यानंतर असे बरंच काही सांगण्यासारखं आहे, पण आता इथे मला प्रत्येक गोष्ट तुम्हाला विश्लेषण करताना थोडासा त्रास होतो, कारण का की आपल्याकडे बोर्ड आणि याला समजून हे सांगावं लागतं. तर शेवटी मी एवढंच म्हणेल की कुठलंही शास्त्र असो, ज्योतिष कुंडली असो, हस्तरेषा असो, फेस रिडिंग असो, की याच्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल. काही ना काही उपासना कराव्या लागतील. आज मी जे काही बोलतो किंवा जे काही शिकलो केवळ अभ्यास करून पुस्तकं वाचून किंवा गुरूंचं मार्गदर्शनवरून नाही, तर कुठं ना कुठं आध्यात्मिकमध्ये पण जोडलेलं आहे. कुठेतरी तुम्हाला एकाग्रता, कुठेतरी सकाळी उठून ध्यान साधना करणे आवश्यक आहे. मेडिटेशन मी तर प्रत्येकाला नवीन जेवढे ज्योतिष अभ्यासक आहेत त्यांना तुम्ही म्हणजे आग्रहाने सांगतो की सकाळी तुम्ही लवकर उठा आणि अर्धा तास तरी का होईना ध्यान साधना करा. ध्यान साधना केल्याने तुम्हाला एकाग्रता वाढेल आणि तुमच्यामधला कॉन्फिडन्स वाढेल की तुम्हाला पुढच्याला सांगताना सांगता येईल की नाही हे असं नाही असंच आहे. तर त्यासाठी तुम्हाला ध्यान साधना, आता धर्माधिकारी सरांनी पण त्याच विषयावर सांगितलं की ध्यान साधना आजच्या युगामध्ये खूप महत्त्वाची आहे. कारण या युगामध्ये खूप मनामध्ये खूप अस्थिरता, लोकांमध्ये चलबिचल जास्त चालू आहे. लोकांना आपल्या घरचं सोडून दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे त्याच्यात जास्त इंटरेस्ट असतो. तर या सर्व गोष्टीमध्ये जर एकाग्रता जर तुमची असेल तर लोकांचं कशाला, आपण आपल्या घरचंच बघूया ना. तर त्यासाठी तुम्ही ध्यान साधनाकडे करावं. आणि सर्व नवीन जेवढेही अभ्यासक आहेत त्यांना मी आवर्जून सांगतो की गुरुचरित्राचं एक तरी पारायण तुम्ही करावं. मी वयाच्या 16व्या वर्षी पहिलं पारायण केलं आणि आत्तापर्यंत करत आहे.
तर गुरुचरित्राचं ज्यांनी पारायण केलं तर त्याला नक्कीच या विषयामध्ये पुढं जाण्याची मोठी संधी मिळते, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तर प्रत्येकाने गुरुचरित्र एकतरी पारायण करावं असं मी आवर्जून सांगेल. शेवटी मी एवढंच म्हणेल की ज्योतिष्य हे भविष्य सांगणारे नसून ते भविष्य घडविण्याचे साधन आहे. आपण सर्वांनी या शास्त्राचा मान राखत समाजाच्या हितासाठी त्याचा उपयोग करावा. आपल्याला सर्वांना यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलून जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली चांदवडकर सरांनी व आयोजकांनी, मी त्यांचे खूप मनापासून आभार मानतो व मी इथेच थांबतो. धन्यवाद. कराडे सर यांनी हस्तरेषा आणि विवाह या विषयावर आपल्याला खूपच सुंदर असे मार्गदर्शन केलेले आहे. सत्र खरोखर खूप सुंदर झाले. राहूने बरेच अडथळे आणले 2दा, मात्र त्याच्यावर मात करून आपलं हे दुसरं सत्र खूप सुंदर प्रकारे झालेलं आहे. सत्र आयोजित केल्याबद्दल मी अहिरराव सरांचं आभार मानते. आता मी अहिरराव सरांना विनंती करते, बोलणार आहात तुम्ही? अहिरराव सर 2 शब्द आपल्याला बोलणार आहेत. आजच्या पहिल्या सत्रामध्ये सौ विद्याताई बागुल यांनी पहिल्या सत्रामध्ये विवाह मोडणे, घटस्फोट योग, विवाह सोहम व विवाहाविषयी अतिशय चांगली माहिती सादर केली. आणि विवाह जुळवताना काय काय आवश्यक आहे किंवा ज्योतिषांनी पत्रिका कशी बघावी या बाबतीत चांगलं मार्गदर्शन केलं. तसेच श्री अग्निहोत्री सर यांनी नाव, संस्कार, अंक, जन्मदिनांक, नक्षत्र आणि ध्यानधारणा तसेच वास्तू याविषयी चांगलं मार्गदर्शन केलं. नाव संस्कार करताना किंवा उपासनामध्ये महत्त्व आहे. तसेच नाव कसे असावे आणि त्यासंबंधी विवाहाचा संबंध हा येत असतो. तसेच तुमचा जर अंक असेल तर त्या अंकाचा प्रभाव हा विवाह जुळवताना देखील प्रभावी होऊ शकत असतो. आणि त्यानुसार जर एखाद्याचं नक्षत्र कसं आहे आणि ते विवाह जुळवताना त्याचं मेलन कसं करावं या बाबतीत त्यांनी चांगलं मार्गदर्शन केलं. तसंच विवाह जमवताना अतिशय अडचणी येतात, तर या अडचणी दूर होण्यासाठी ध्यानधारणा करावी, कुलाचार करावा. म्हणजे आपल्या ज्या धार्मिक कार्यामध्ये जे अडथळे येतात तर हे अडथळे पार करून विवाह कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत असतं. तसेच वास्तू, आता वास्तू जर दूषित असली तर अशा वास्तूमध्ये विवाह घडून येण्यात अतिशय अडचणी येत असतात. तर या दूर करण्यासाठी वास्तूमध्ये वास्तुशांती किंवा वास्तूमध्ये ज्या अशुभ गोष्टी आहेत त्या कशा दूर कराव्यात, तसेच वास्तूला नाव ठेवणं हे कसं गरजेचं आहे आणि याचा संबंध हा विवाहाशी असतो या बाबतीत अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. तसेच श्री सुदेश कराडे सर यांनी विवाह जमवताना किंवा विवाह कसा असू शकतो किंवा कोणाशी कशा प्रकारे विवाह होईल या बाबतीत हस्तरेषावरून त्यांनी चांगली माहिती सांगितली. हस्तरेषेमध्ये मंगळाचा प्रभाव, शुक्राचा प्रभाव, चंद्राचा प्रभाव, तसेच हस्तरेषामध्ये विवाह रेषा कशी असेल आणि त्यानुसार तुमचा योग हा कसा जुळून येईल या बाबतीत अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. तर या ठिकाणी प्रथम सत्रामध्ये विद्याताई बागुल, श्री अग्निहोत्री सर, श्री कराडे सर यांनी सगळ्यांना अतिशय चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आहे. त्याबद्दल मी त्यांच्या मंडळातर्फे आभार मानतो.